नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांना मी वंदन करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारत भाग्य विधाता, परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर 3 रत्नांचे अनुसरण करूया. त्यासाठी मी सर्वांच्या वतीने मी स्वतः ती सरण अनुसरण करीत आहे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. धन्यवाद मॅडम, तुम्ही मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. आजची व्याख्यान क्रमांक 117. जातक अट्टकदा 294. 4. जम्बू खादक जातक वर्णना. आजच्या व्याख्यानाचे मार्गदर्शक आहेत आदरणीय प्राची प्रकाश जाधव मॅडम, बौद्ध धम्म आणि पाली साहित्याचे अभ्यासक. मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. प्राची प्रकाश जाधव मॅडम या MA पाली 2023 मध्ये झालेल्या आहेत. डिप्लोमा कोर्स इन बुद्धिस्ट पिलिग्रामेज अँड टुरिझम इन इंडिया 2026. BSc झूलॉजी DMLT 2006. वर्क फाउंडर रुधिर डायग्नोस्टिक घनसोली हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स ॲडव्हायझर. संस्कार सचिव नवी मुंबई जिल्हा महिला शाखा द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया 2025 येथून पूर्ण केलेला आहे. इथे त्या काम करीत आहेत. या अल्पशा परिचयानंतर मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आजच्या जातक क्रमांक 294 4 जम्बू खादक जातक वर्णना यावर मार्गदर्शन करावे. आदरणीय प्राची जाधव मॅडम. मॅडम आदरणीय प्राची जाधव मॅडम आज व्याख्यानाला सुरुवात करते. मॅडम तुम्ही प्रकाश जाधव म्हणून जॉईन झाल्यात का प्राची मॅम दिसत नाहीये मला, म्हणून म्हटलं. येस मॅडम, मी तुमचा मिस्टर आहे, मी जॉईन झालोय प्रकाश जाधव. हो, पण तुमच्या याच्यातूनच त्या बोलणार आहेत का, तुमच्या अकाउंट वरूनच? नो मॅडम, त्या वरती बसल्यात, मी खाली बसलोय. शॉप अच्छा, डबल त्यांनी आहे. कुठलं अकाउंट चालू केलंय मग, कोणाचं? माहित नाही. ओके, मी फाइंड आउट करते. ओके. हा सर, ते फाइंड आउट करा तुमचं. ओके मॅडम.
आवाज येतोय माझा? हो मॅडम, येतोय आवाज तुमचा. ओके ओके. मी जातक कथेला सुरुवात करते. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. मी प्रथम ज्योती हिवाळे मॅडम, नैना तांबे मॅडम, वैशाली गायधने, संजय गायधने सर, मिसाळकर सर आणि सिद्धार्थ लबाने सर यांचे खूप खूप आभार मानते, ज्यांनी मी स्टुडंट म्हणून धम्मसाकतच्या ग्रुपला फॉलो करत होते आणि आमच्या अभ्यासक्रमामध्ये ती जातकं यायची, त्यांचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने. आणि आज त्याच चॅनेलवरती धम्मसाकतच्या समूह ग्रुपवरती मला मार्गदर्शन करण्याचा योग मिळतोय. तर जे कोणी ह्याच्यासाठी सहाय्य केलंय त्या सगळ्यांना माझा मनापासून नमोबुद्धाय. तर मी जातक जंबू खादक वंदना जातक कथा ही सुत्त निपातामधील महावग्गामधली आहे. तर ह्या जातकाची ही मी सुरुवात करत आहे. तर ह्या जातकमध्ये आपल्याला वृक्ष देवता कावळा आणि कोल्हा यांचं काय प्रतीके आहेत ते आपण बघणार आहोत. स्लाइड जंबू खादक वर्णना. जंबू खादक जातक वर्णना. कोयम बिंदू सरो वगोती इदम सत्था वेळुवने विहारतो देवदत्त कोकालिके आरंभ कथेसी. एकदा शास्ता म्हणजेच आपले भगवान बुद्ध वेळुवनामध्ये विहार करत असताना देवदत्त आणि कोकालिका यांना उद्देशून ही कथा सांगितलेली आहे. तदाही देवदत्ते परिहीन लाभ सत्कारे कोकालिको कुलानी उपसंगमित्वा देवदत्त थेरो नाम महासम्मत पवेनिया ओकाक राजवंशे जातो असभ्यीन खंती वंशे वढितो ती पिटक धरो ज्ञानलाभी मधुर कथो धम्म कथिको देथ करोथ थे रसाती देवदस्स वन्नम भासती. त्यावेळी देवदत्ताचा लाभ आणि सत्कार कमी झाला असता कोकाळी कुलामध्ये जाऊन ओकास राजवंश आहे ना, त्या कुळामध्ये जाऊन देवदत्ताची स्तुती करत असे. देवदत्त स्तवी हे महासंमंत वंशातील आणि ओकाक राजाच्या वंशातील आहेत. ते शुद्ध क्षत्रिय कुळातील त्रिपिटकधारक ध्यान लाभी मधुर भाषिक आहे, गोड बोलणारे. त्यांना दान द्या, त्यांची सेवा करा असं देवदत्त कोकालिकाची स्तुती करायचा. कोकालिक उच्च ब्राह्मण कुळातून प्रवचित झाला आहे, बहुश्रुत आणि उत्तम धम्मवक्ता आहे. त्यांना ज्ञान द्या, त्यांची सेवा करा अशा प्रकारे खोट्या गुणांची स्तुती करत ते घरोघरी भोजन करण्यासाठी फिरत असे. इति ते अय्यम मय्यस्वन्नम भासेत्वा कुल घरेसु भुजंता विचरंती. म्हणजे अशा प्रकारे ते एकमेकांच्या खोट्या गुणांची स्तुती करत गृहस्थांच्या घरी भोजन करण्यासाठी फिरत असे. मग पुढे एके दिवशी काय झालं? अथेक दिवसम धम्म सभायम भिक्खू कथम समुठ्ठ पेसून आवेसो देवदत्ता कोकालिका अय्यम मय्यस्स अभूत गुण कथम कथेत्वा भुजंता विचारंती. मग एके दिवशी जेव्हा सभा भरली होती, भिक्षूंची चर्चा सुरू झाली की आयुष्मान देवदत्त आणि कोकालिक एकमेकांच्या ह्या खोट्या गुणांची प्रशंसा करून आपली उपजीविका करत आहे. तेव्हा शास्तान म्हणजे बुद्धांनी येऊन तिथे विचारलं, सत्ता अगत्वा, भगवान बुद्ध तिथे आले, काय नथू भिक्खवे इतरही कथाय सन्निसिन्ना ती पुच्छत्वा इमाय नामाती उत्ते. शास्ताने येऊन विचारलं, भिक्षूंनो तुम्ही कोणत्या चर्चेत बसले आहात? तर भिक्षूंनी विषय सांगितल्यानंतर शास्ता म्हणाले, न भिक्खवे इदनेव ते
अय्यम वस्स अभूत गुण कथम कथेत्वा भुजन्ति कुब्बेपेवं भुज्य युसेवाती वत्वा अतीतम आहारी. म्हणजे भगवान बुद्धांनी तथागतांनी त्यांना सांगितलं, भिक्षूंनो, केवळ हे आताच नव्हे तर पूर्वीही हे दोघे एकमेकांची खोटी स्तुती करून अन्न मिळवत असे. आणि असं सांगत त्यांनी त्यांची अतीत कथा सांगण्यासाठी सुरू केली. म्हणजे अतीत कथा म्हणजे भूतकाळामध्ये ते कसे करत होते, कशी खोटी प्रशंसा करत होते, त्याचं उदाहरण देण्यासाठी अतीत कथा भगवान बुद्ध सांगू लागले. ती पुढील प्रमाणे आहे. अतीते वाराणसीयम ब्रह्मदत्ते रज्जम कारेते बोधिसत्तो अय्यंतस्मी जंबूवनसंडे रुक्ख देवता हुत्वा निबंती. म्हणजे पूर्वी वाराणसीमध्ये ब्रह्मदत्त राज्य करत असताना बोधिसत्व एका जांभळाच्या बागेतील वृक्षाचे देवता म्हणून जन्माला आले. म्हणजे जांभळाचं जे झाड आहे, वृक्ष आहे, तेच म्हणजे बोधिसत्व होते. तत्रेको काको जंबू साखाय नि सिन्नो जंबू पक्कानी खादंती. म्हणजे तेथे एक कावळा जांभळाच्या फांदीवर बसून पिकलेली जांभळे खात होता. त्यानंतर एका कोल्ह्याने पाहून कावळ्याला पाहिले आणि विचार केला. नेक्स्ट स्लाइड. अथेको सिग्गालो, सिग्गालो म्हणजे कोल्हा. अथोको सिग्गालो आगत्वा, कोल्हा तेथे आला. उदन अलोकेंतो काकम दिसवा, म्हणजे त्याने कोल्ह्याने वर पाहून कावळ्याला पाहिले आणि मग त्याने विचार केला. यन्नुनाह इमस्स अभूत गुण कथम कथेत्वा जंभूनी खादय्यन तस्स वन्न कथेंती इमगाथा. मग त्याने विचार केला की याची खोटी स्तुती करून मी जांभळे खाईल. आणि असा विचार करून त्याने ही पुढील पहिली गाथा म्हणाली. तर ही गाथा पुढील प्रमाणे आहे. कोयम बिंदुसरो वग्गु सरवंतानुमत्तमो अच्युतो जंबू साखाय मोरच्छा पोव कुजंती. कोय बिंदुसरो म्हणजे हो गोड बोलणारे, हा गोड स्पष्ट सुंदर आवाज कोणाचा आहे, असं स्पष्ट बोलणारा आवाज आणि जो मोराच्या पिसासारखा सुंदर दिसत आहे. तर हा स्पष्ट मधुर आणि सर्व पक्ष्यांमध्ये उत्तम आवाज कोणाचा आहे, आणि जांभळाच्या फांदीवर बसून हा मोरासारखा सुंदर पूजन करत आहे. ह्या गाथेचा अर्थ होतो. तर ते ऐकून कावळ्याने कोल्ह्याची प्रशंसा करत अजून दुसरी गाथा म्हटली आहे, ती पुढील प्रमाणे. नेक्स्ट गाथा. तत्थ बिंदू सरोती बिंदूना अविसारेन पंडितेन सरेन समनागतो वग्गुती मधुर सद्दो अच्युतोती न च्युतो सन्निसिन्नो मोरच्छा पोव कुजंतीती तरुण मोरो व मनापेन सद्देन को नामे सो कुजंती ती वदती. तर तेच याचं एक्सप्लेनेशन पालीमधून दिलेलं आहे त्या गाथेचं, की हा मधुर स्पष्ट मधुर आणि सर्व पक्ष्यांमध्ये उत्तम आवाज कोणाचा आहे. जांभळाच्या फांदीवर बसून मोरासारखा सुंदर कोण पूजन करत आहे. आणि हे म्हटल्यावर पुढील गाथा येते. अथ न काको पटी असंसतो, ही दुसरी गाथा. कुलपुत्तवो जानाती कुलपुत्तम पसंती तू, म्हणजे कुलीन व्यक्तीच दुसऱ्या कुलीन व्यक्तीची प्रशंसा करू शकतो. जो चोर आहे ते चोराची प्रशंसा करतो, त्याप्रमाणे जो वाईट कर्म करतो तोच वाईट कर्म करणाऱ्याची प्रशंसा करत असतो. तर त्याचाच अर्थ होतो कुलपुत्तवो जानाती कुलपुत्तम पसंती तू. आणि हे वघ्यछा
पसरी वन्न म्हणजे वाघाच्या पिल्लासारखा रंग असणारा भुजम सम्म ददामी ते देती. तर कोल्हा त्याची प्रशंसा करता करता दुसरी गाथा कावळ्याला म्हणतो आणि म्हणतो, वाघाच्या पिल्लासारखा रंग असणारा मित्रा ये, तुला तुझ्या इच्छेनुसार, तुला तुझ्या आवश्यकतेनुसार जेवढी तुला जांभळे खायची आहे तेवढी खायला मी देतो. तर हे पालीमध्ये तथ्थ व्यघ्यच्या पसरी वन्नती त्वम आम्हाकं व्यघ्य पोतक समान वन्नोव खायसी ते तेन तन्वदामि अभो व्यघ्यच्या पसरी वन्न भुजं सम्मं ददामि तेति वयस्स या वदंथ जंबूपक्कानं खादम अहम ते ददामितम. म्हणजे मी तुला तुझ्या इच्छेनुसार तुला जेवढी जांभळे हवी आहे असे म्हणून कावळ्याने जांभळाची फांदे हलवली आणि फळे खाली पडली आणि मी तुला आवश्यकतेनुसार तुझ्या इच्छेनुसार जी काही जांभळी खायची आहे ती मी तुला देतो अशी त्याला लोभ दाखवू लागला. आणि ही त्यांनी त्याच्यानंतर तिसरी गाथा येते की एवच्च पन्नवत्वा जंबू साखम चालेत्वा फलानी पातेसी. म्हणजे ही कावळ्याने जांभळाची फांदी हलवून फळे खाली पाडली. अथम तस्मी जंबू रखे अधिसवत्था देवता, म्हणजे जी वृक्ष देवता आहे बोधिसत्व, ते उभोपी अभूत गुण कथम कथेत्वा जंबूनी खादंते दिसवा ततीयम गाथमाह. म्हणजे त्या वृक्षावर राहणाऱ्या वृक्ष देवतेने म्हणजेच बोधिसत्वाने जेव्हा त्या दोघांना एकमेकांची खोटी प्रशंसा करून जांभळे खाताना पाहिले तेव्हा त्यांनी पुढील तिसरी गाथा म्हटली आहे. अथम न काको पटीपसंसतो द्वितीय गाथमा. ही पुढील प्रमाणे ही गाथा म्हटली आहे. चिरस्सवंत पस्सामी मुसावादी समागते. म्हणजे फार दिवसांनी दोन असत्यवादी एकत्र आलेले मी पाहत आहे. मुसावादी समागते. वंदातम कुनपादच अय्यमय्य पसंसकेती. म्हणजे तत्थ वदंती परेसम वदन खातम काग कुनपादम पच्चती. खालचं दिसत नाही. कुन खादम म्हणजे उलटी खाणारा कावळा आणि प्रेत खाणारा कोल्हा हे दोघेही एकमेकांची प्रशंसा करत आहे. आणि असं बोधिसत्व म्हणाले. आणि ही गाथा म्हणून बोधिसत्व जी देवता आहे त्यांनी खूप भयानक रूप दाखवले. इमच्च पनगाथम वत्वा सा देवता भैरवरू पारमन्न दसेत्वा ते ततो पलापेसी. म्हणजे देवताने भयानक रूप दाखवून त्यांना तिथे पळून लावले. सत्ता इसम धम्म देसेन अहारित्वा जातकम समोधानेसी. तर अशा प्रकारे ह्या जातकामध्ये हे जे सुत्त निपातामधील महावग्गामधील कोकाळिक सुत्त आहे, तर आपल्याला ह्या जातकामधून असं बोध होतो की सज्जनांची निंदा करणाऱ्याची अधोगतीचे कारण ठरते. मग ह्या कथेचा आपण सार बघताना बघतो की भिक्खू कोकाळिक हा सारीपुत्त आणि मोग्गालन या दोन महान अरहंताविषयी मत्सर व देश बाळगत असे. त्याने त्यांच्या विषयी खोटे आरोप केले आणि निंदा करू लागला होता. यावर भगवान बुद्धांनी त्यांना वारंवार समजावले होते, कोकाळिका बघा, सारीपुत्त आणि मोग्गलान यांच्याबद्दल श्रद्धा ठेव, ते कल्याणकारी आहे. पण कोकाळिकाने बुद्धांचा उपदेश मानला नाही आणि निंदा करणं चालूच ठेवलं. आणि याचा परिणाम काय झाला नंतर की त्या दुष्ट वचनांच्या कर्मामुळे त्याच्या शरीरावर मोठे फोड उठले. काही काळांतरानंतर त्याचा मृत्यू झाला आणि त्याचा जन्म बद्धुम नरकामध्ये झाला. गाथेचा सार
सांगताना जो सज्जनांची निंदा करतो. ह्या गाथेमध्ये आपल्याला समाधानामध्ये ओळख होते की जो कोल्हा असतो तो देवदत्त असतो आणि देवदत्ताबद्दल तर आपल्याला माहितीच आहे की देवदत्ताचं गुण कसे होते. तर कोल्ह्यासारखं गुणधर्म असणारा देवदत्त, कावळा हा कोकाळिक भिक्षू होता आणि जी वृक्ष देवता होती ते आपले तथागत बोधिसत्व होते. तर ह्या गुणांची आपल्याला पारख होते. आणि ह्या गाथेचा सार सांगताना जो सज्जनांची निंदा करतो त्याचे नुकसान त्यालाच भोगावे लागते. वाणीचा संयम आणि आर्य व्यक्तींविषयी आदर हेच कल्याणाचे कारण आहे. आणि आपल्याला ह्या कोकाळिक सुत्त या सुत्तामधून मुख्य शिकवण पुढील प्रमाणे मिळते की अरहंत किंवा गुणी सद्गुणी व्यक्तींची निंदा करू नये. मत्सर आणि द्वेष मनुष्याला अधोगतीकडे नेतात. सम्यक वाणी, राईट स्पीच अत्यंत महत्वाची आहे. बुद्धांच्या योग्य उपदेशांवर श्रद्धा ठेवावी. द्वेषाने बोलले एक वाईट वचनही मोठे दुःख निर्माण करू शकते. म्हणून वाणी शुद्ध, सत्य आणि हितकारक असावी. सम्यक वाणीचा अवलंब करावा, कल्याणाचा मार्ग स्वीकारावा. तर असे सांगून मी माझं जातक कथा इथे संपवत आहे. धन्यवाद मॅडम. हं. साधू साधू साधू. खूपच सुंदररित्या मॅडम तुम्ही जम्बू खादक जातक वर्णना या अट्टकथेवर प्रकाश टाकला आहे. खूप सुंदर आणि सहज समजेल अशा पद्धतीने ही जातक समजावून सांगितले, त्याबद्दल खूप खूप साधुवाद. आजच्या व्याख्यानाला अनुसरून जर कोणाचे प्रश्न असतील तर ते जरूर विचारावे. हा मंच आता प्रश्न उत्तरासाठी खुला आहे. कोणाचे प्रश्न असेल तर हँड रेज करून विचारावे. बोला विजयजी. हा बोल. तुम्ही जे सांगितलं की ते जे तथागत बोधिसत्व होते त्यांचे नाव काय होते? बोधिसत्व ही वृक्ष देवता होती. जे जांभळाचं झाड होतं ना, वृक्ष देवता, हा. त्या झाडावरती राहणारी वृक्ष देवता म्हणजे बोधिसत्व होते. ओके ओके. कावळा हे कोकालिक भिक्षू होते, कोल्हा हे देवदत्त भिक्षू बरोबर. तर याच्यामध्ये आपण पचुपन्न कथा म्हणजे पचुपन्न कथा आणि अतीत कथामध्ये ते कोण होते आणि आत्ताच्या वर्तमान काळामध्ये ते कोण होते याची आपण सांगड घातलेली आहे. म्हणजे बुद्धांनी जेव्हा अतीत कथा सांगितली त्यांना की ते अतीत कथा पूर्वी पण त्या काळात ते त्यांनी असंच केलेलं आहे आणि त्यावेळेस ते कोण होते की कोल्हा, कावळा आणि वृक्ष देवता होते आणि आताच्या याच्यात ते देवदत्त, कोकालिक आणि शास्ता होते. ठीक आहे. हो, जसं तुम्ही सांगितलं की कोल्हा देवदत्त होते, राईट? तर तसंच त्यांचं नाव काय होतं जे बोधिसत्व म्हणजे या वृक्ष देवता. ओके ओके. माझ्या नॉलेज प्रमाणे मी हे सांगते. आता आपले काही सिनियर असतील तर तुम्हाला याच्यावर अजून उजाळा देतील. नाही, ठीक आहे. थँक्यू ताई. थँक्यू. आता आणखी कोणाचे प्रश्न नसतील तर आपण मिसाळकर सरांना विनंती करूया की त्यांनी या मुद्द्यावर काही भाष्य करावे आणि आपले मत व्यक्त करावे. आदरणीय मिसाळकर सर. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. प्राची मॅडमचं खूप खूप कौतुक आणि धम्मसाकतच्या जे टीचर आहेत किंवा धम्मसाकतच्या जे समजून सांगतात त्या
टीम मध्ये तुम्ही आलेले आहात आणि त्यामुळं तुमचं खूप 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 स्वागत. थँक्यू सर. तर ऍक्च्युली ना ही जी कथा आहे ही एकदम छोटीशी कथा आहे, पण त्यातून जो मेसेज देत असतो ना तो खूप मोठा मेसेज आहे. मॅडमने त्याबद्दल सांगितलेलं आहे. तर ही कथा अशी आहे की देवदत्ताने संघभेद केला. आपल्याला माहित आहे की त्यांनी अजातशत्रूला खूप प्रभावित केलं होतं. बिंबिसार राजा बुद्धाला मानणारा होता, बुद्धांचा उपासक होता आणि सुरुवातच बुद्ध धम्माला किंवा बुद्धाला जो सपोर्ट मिळाला पहिला तो बिंबिसार राजामुळे मिळाला. आणि पुढे बुद्ध संघ वाढत गेला आणि देवदत्तची जी एंट्री झाली तो रायव्हल झाला. म्हणजे बुद्धांना तो आचार्याच्या जागी मानत नव्हता आणि त्यांनी असं ठरवलं होतं की मी बुद्धाला मारेल आणि मी संघाचा अधिपती होईल, असं म्हणजे देवदत्ताने द्वेषापोटी म्हणा किंवा शत्रुत्वापोटी असं ठरवलं होतं. मग आता हे साध्य कसं करायचं, तर हे साध्य करायला त्यांना कोणाची तरी मदत पाहिजे होती ना, कारण बुद्धाला तर बिंबिसार राजाचा सपोर्ट आहे. मग असाच कोणता तरी तगडा किंवा जोरदार असा सपोर्ट पाहिजे ना, तर ते मिशन कम्प्लीट होईल, म्हणजे बुद्धाला मारण्याचं किंवा संघाचा अधिपती बनण्याचं. तर त्यांनी काय केलं की अजातशत्रूला त्यांनी जो अजातशत्रू राजपुत्र होता ना त्याला प्रभावित केलं कोणी, देवदत्ताने. असं म्हणजे असा उल्लेख आहे की देवदत्त आहे ना त्याने चमत्कार केला आणि एक लहान बाळ म्हणून तो खडकन अजातशत्रू बसला होता त्याच्या मांडीवर बसला ते लहान मूल म्हणून असं. तर देवदत्त आपला अजातशत्रू एकदम घाबरला आणि तू कोण आहे असं विचारला. तर तो म्हणे मी देवदत्त आहे. तर ते त्यांनी अजातशत्रूने म्हटलं की तुझ्या ओरिजिनल रूपामध्ये तू ये. मग ओरिजिनल जे रूपामध्ये देवदत्त आल्यावर हा अजातशत्रू खूप प्रभावित झाला की अरे हा तर खूप विद्वान आहे देवदत्त. आणि नंतर त्यांची मैत्री झाली. मला मैत्री म्हणजे तो प्रभावित झाला आणि पुढे भिक्खू संघात जो भेद झाला तो आपल्याला पुढे माहिती आहे. तर देवदत्त काही भिक्खूंना घेऊन जो अलग निघाला. तर तिकडे ना अजातशत्रू जो आहे तो खूप जास्त सपोर्ट करत होता देवदत्ताला. खाणं पिण्याची जी चंगळ होती, तर देवदत्ताचं जे भिक्खू होते देवदत्ताच्या सोबत ते पिंडपात पण नव्हतं करत. आणि कारण पिंडपात करायची गरजच नाही, अजातशत्रूने तर सगळी व्यवस्था केलेलीच होती, तर पिंडपात कसं. तर असे अनेक प्रसंग आपल्याला दिसतात की आपले जे बुद्धाकडे असणारे भिक्खू जर पिंडपातासाठी गेले, म्हणजे पुथ्थूजन आहे, म्हणजे त्यांनी अजून कोणती लेवल प्राप्त केलेली नाही ध्यानाची, अशा भिक्खूंना आहे ना देवदत्ताच्या टीम मधले भिक्खू म्हणायचे की अरे तुम्ही कशाला पिंडपात करता, तिकडे तर अजातशत्रूने तर आम्हाला खाण्यापिण्याची खूप व्यवस्था केलेली आहे. तर काही भिक्खू कळत नकळत तिकडे पण गेलेले आहेत आणि त्यांनी बघितलं की तिथं खाण्याची व्यवस्था आहे, मग तिकडे गेले, पण पुन्हा बुद्ध संघात परत आले आणि बुद्धांना कळल्यावर मग त्यांनी खूप झापलेलं आहे. आता काय झालं की आपल्याला माहित आहे की अजातशत्रूने बिंबिसार राजाला म्हणजे आपल्या पित्याला मारून टाकलेला, खूप हाल करून त्यांना मारलेला. याच्या आधी धम्मपदामध्ये सविस्तर त्याच्या वर्णन आलेलं आहे. आता बिंबिसार राजा म्हणजे पिता जर बुद्धाला मानतोय, तर मग अजातशत्रूनं तर पित्याशीच वैर केलं होतं. म्हणून बिंबिसार राजाचे जवळचे जे कोणी लोक असतील, आचार्य म्हणा किंवा इतर कोणी, त्यांना त्याने म्हणजे शत्रू म्हणूनच बघितलं. म्हणजे बुद्धाकडे आहे ना त्याचा कल नव्हता येण्याचा, कारण देवदत्त त्यांच्यावर प्रभाव पाडला होता असा. पुढे देवदत्ताचे खूप हाल झाले आणि त्यांचा आदर सत्कार खूप कमी झाला. आता आदर सत्कार कमी झाल्यावर हा कोकालेक नावाचा जो त्याच्यासोबत फुटलेला जो भिक्खू होता, म्हणजे देवदत्त सोबत, तो देवदत्ताची खूप तारीफ करायचा. आणि याचा बद्दल अधिक माहिती आलेली आहे आपल्या आधीच्या जातकामध्ये की म्हणजे या कथेमध्ये असं आहे की कोकालिक आहे ना खूप जास्त देवदत्ताची तारीफ करत होता ठिकठिकाणी जाऊन. जेव्हा त्यांचा आदर सत्कार कमी झाला होता,
म्हणजे देवदत्ताने बुद्धाला मारण्याचे प्रयत्न केल्यानंतर लक्षात आलं लोकांच्या की अरे देवदत्त तर हा म्हणजे चांगला भिक्खू नाहीये, अकुशल करणारा आहे, बुद्धाला मारणारा आहे, असं जेव्हा झालं तर त्यांचा लाभ सत्कार कमी झाला. अजातशत्रूनं पण त्याचा लाभ सत्कार कमी केला होता. मग आता हे तर फुटीर गट आहे ना, तर त्यांना महत्व वाढवायचं स्वतः. तर हा कोकालिक आहे ना ठिकठिकाणी जायचा आणि सांगायचं की देवदत्त खूप महान आहे, खूप विद्वान आहे आणि इक्ष्वाकू कुळातला आहे ना, जे म्हणजे एक मोठं घराणं म्हटलं जातं ते, त्या घराण्यातला तो आहे. तर म्हणजे त्याच्या विद्वत्तेवरून तो त्याच्या रक्तावर आलाय, रक्तावर म्हणजे कुळावर आलाय, कुळाचं महत्व सांगत राहिलेलं आहे. तर असे अनेक प्रसंग जे आहेत, म्हणजे देवदत्तने बुद्धाला मारण्याचे आपल्याला अनेक जातकामध्ये आलेले आहेत ते प्रसंग. कोकालिक बद्दल पण अनेक जातक आलेले आहे आधी, आणि कोकालिक आणि देवदत्तचे जे संबंध आहेत ते त्यांची पण अनेक जातक आधी येऊन गेलेले आहेत. तर मी सांगितल्याप्रमाणे कोकालिक हा देवदत्ताला मानणारा होता, पण तो फार म्हणजे फार काय म्हणतात रागट अनुक्रोधी पण व्यक्ती होता आणि फारच म्हणजे विचित्र असं वागणारा होता. हा कोकालिक सारिपुत्त थेर आणि महामोगलान थेराला कधीही त्याने चांगलं मानलेलं नाही. त्यांना खूप म्हणजे द्वेष करायचा तो, आणि उघड म्हणजे बुद्धाच्या समोर त्यांना बोलायचा. तर बुद्धाने त्याला खूप वेळा समजून सांगितलं की तू नियंत्रण कर, तू त्यांच्या विरुद्ध बोलू नको, ते खूप वरच्या लेवलला गेलेले आहे, तू अजून गेलेले नाहीये. कारण अग्रश्रावक म्हणून सारिपुत्त थेर आणि महामोगलांना जो मान मिळत होता तो कोकालिक म्हणायचं की मलाही मिळायला पाहिजे, मी पण चांगलं प्रवचन करू शकतो, मी पण हे करू शकतो, ते करू शकतो. मग त्यांनाच बुद्ध का जवळ करतात. हा म्हणजे आपल्या सामान्य लोक जे आहेत त्याच्यात जो वाद होतो ना, तोच वाद तिकडे होता. तर बुद्धाला म्हणजे बुद्धाने एवढं समजून सांगूनही तो कोकालिक ऐकत नव्हता, आणि जेव्हा संघभेद झाला तेव्हा तो निघून गेला होता देवदत्त सोबत. तर एक प्रसंग आपल्याला माहित आहे की सारिपुत्त आणि महामोगलान हे आग्रा श्रावक होते, आणि जेव्हा संघभेद झाला तेव्हा सारिपुत्त थेर तिकडे गेले देवदत्ताकडे, आणि देवदत्त खूप खुश झाला. अरे अग्रश्रावकच माझ्याकडे येऊन माझ्या संघात सामील होत आहे बुद्धाला सोडून, असं त्याला वाटलं, आणि तो एकदम निर्धास्त राहिला देवदत्त. पण सारिपुत्त थेराने प्रवचन केल्यावर जे 500 भिक्खू त्यांच्यासोबत होते ते सगळे बुद्धाकडे परत आले, आणि त्यामुळे देवदत्त झोपलेलाच होता त्यावेळेस, तेव्हा हे सगळे भिक्खू परत आले. आणि जेव्हा कोकालिकला समजलं की सारिपुत्त थेर येऊन सगळे भिक्खू घेऊन गेले आणि देवदत्त झोपलेला आहे, तर त्याने म्हणजे हा कोकालिक एवढा खतरनाक होता, त्याने देवदत्ताच्या छातीमध्ये अशी जोराने लाथ मारली होती, तेव्हापासून देवदत्ताला म्हणजे खूप त्रास व्हायला लागला होता याचा. आपली आधी याचं जातक आलेलं आहे, मला वाटतं लबाने सरांनी सांगितलेलं आहे. तर म्हणायचा अर्थ की देवदत्त फार विचित्र क्रोधी स्वभावाचा होता. देवदत्तची जेवढी तारीफ करत होता तर त्यांना लाथ मारणारा पण तोच होता, आणि खूप वाचाळ असा एक कोकालिक पर्सनॅलिटी आहे. आणि या जातकामध्ये हाच प्रसंग त्यांनी हायलाइट केलेला आहे की कोकालिक घरोघरी जाऊन सांगत होता की देवदत्त हा खूप उच्च कुळातला आहे आणि इक्ष्वाकू कुळातला आहे असं सांगून मान सन्मान मिळवण्याचा, आदर सत्कार मिळवण्याचा प्रयत्न करत होता. पण तो तोकडा होता, कारण ऑलरेडी देवदत्तची बदनामी झालेली होती. तर हा आहे. तर जेव्हा हा प्रसंग बुद्धाकडे भिक्खूंनी सांगितलं की कोकालिक तर अशी तारीफ करत आहे गावोगावी घरोघरी जाऊन देवदत्तची, तेव्हा मग बुद्धांनी हे अतीत कथा सांगितली, जातक सांगितले. याने आताच नाही, कोकालिक आताच असा वागला नाही, पूर्वी सुद्धा असा वागलेला आहे. मग आता प्राची मॅडमने जे आपल्याला जातक सांगितलं पचुपन्न मधलं, जे म्हणजे एक कोल्हा आहे, एक कावळा आहे आणि एक वृक्ष देवता आहे ना. तर या 3 पर्सनॅलिटीवर ती अतीत कथा आहे, ज्याच्यात एक कावळा म्हणजे जंबूक खादक जातक आहे ना. तर जंबूक म्हणजे जांभळ, जांभळाच्या झाडावर एक कावळा बसलेला असतो आणि तो पिकलेले जांभळ खात असतो, आणि कोल्ह्याला ते खाण्याची इच्छा होते म्हणून तो कोल्हा त्या कावळ्याची स्तुती करतो.
आणि तू मोरासारखा आहे, तुझा आवाज एकदम कोयल सारखा आहे, खूप काय काय असे त्याची गुण गात राहतो कोल्हा स्वार्थीपणाने. आणि कावळा त्यामुळे खूप आनंदी होतो आणि तोही त्या कोल्ह्याची स्तुती करतो, जे प्राची मॅडमने आपल्याला गाथेद्वारे समजून सांगितलेलं आहे. तर हे दोघेही एकमेकाची तारीफ करत आहे, कोण? कावळा आणि कोल्हा. तर तिथे जी वृक्ष देवता असते ना, यांचं नकलीपण, यांचं जे खोटा बेगडीपण आहे ना, यांच्यामुळं तिला खूप राग येतो आणि ती आपलं अकराळ विक्राळ रूप दाखवून त्या कावळ्याला पण तिथून पळवून लावते आणि कोल्ह्यालाही पळवून लावते. तर बुद्ध म्हणतात की हा आता स्तुती करत नाही आहे, हा पूर्वी सुद्धा म्हणजे जसं स्तुती करत होता चुकीच्या व्यक्तीची. तर म्हणजे सिमिली जी म्हणतो आपण इकडे, किंवा पॅरलल जे आहे, इकडे बुद्ध आहे, देवदत्त आहे, कोकालिक आहे. तर अतीत कथामध्ये बुद्धाच्या जागी बोधिसत्व आहे, जे की वृक्ष देवता आहे, कोल्हा आहे आणि कावळा आहे. ते मॅडमने तुम्हाला सांगितलं की कोण कोण आहे. तर ही जी खोटी स्तुती करणार आहे, मॅडम तुम्हाला काही सांगायचं आहे का? सांगा बरं मला, मी सांगत चाललोय. ऍक्च्युली याचा प्रॅक्टिकल जो अप्रोच जो आहे ना, की दैनंदिन जीवनात याचा कसा उपयोग होऊ शकतो, ते फार महत्वाचं आहे. की अशी खोटी स्तुती करणारे आपल्याला ठिकठिकाणी मिळतात, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या संस्थेमध्ये, आपले शेजारी किंवा आपल्या ऑफिसमध्ये, कुठे पण अशी खोटी स्तुती करणारे असतात. तर त्यांचा उद्देश आपल्याला माहीत असला तर आपण सावध राहतो, पण माहीत नसल्यामुळे तो जो खोटी स्तुती करतो, त्याला मराठीत खूप चांगला शब्द आहे, व्याज स्तुती. व्याज स्तुती म्हणजे बियॉन्ड रियालिटी म्हणतो ना, सरप्लस, जास्तीचं कौतुक म्हणतो आपण असं. तर त्याला व्याज स्तुती पण शब्द दिलेला आहे, मराठी शब्द आहे तो. तर असे जे तुमचे जे तारीफ करणारे लोक असतात, तुमचे गुण गौरव मुद्दामहून चढून नको त्यावेळी सांगणारे जे असतात, तेव्हा त्यांच्याकडे आपण सावधतेने बघायला पाहिजे. आणि असं म्हटलं जात आहे की जेव्हा एखादा तुमचा कौतुक करतो, तुमचे गुण गातो, ठीक आहे, गुण गौरव करतो, तेव्हा त्याच्या शब्दाकडे नका जाऊ, तेव्हा त्या व्यक्तीकडे बघा जो तुम्हाला अप्रिशिएट करतो ना. तर अप्रिशिएशन कडे नका लक्ष देऊ की काय तुमचे गुण गातो, कोण व्यक्ती ते करत आहे, म्हणजे तुम्हाला त्याचं इंटेन्शन कळेल. बरं, एखादी व्यक्ती तुम्हाला जर टीका करत असेल, तुम्हाला रागवत असेल, काही तुमच्या चुका काढत असेल, तर अशा वेळेस त्या व्यक्तीकडे नाही बघायचं. आपण कशाकडे बघायचं? त्यांनी जे आपल्या चुका काढलेल्या आहे त्या चुकाकडे लक्ष द्यायचं. म्हणजे दोन सर्कमस्टन्सेस आहे, एक तुमची स्तुती करतो, तो स्तुतीवाल्याकडे नका बघू, आणि स्तुतीवाल्याकडे बघा. आणि जो तुमच्यावर टीका करतो, तर टीका करणाऱ्याकडे नका बघू, जी टीका केलेली आहे, जे दोष आपले दाखवलेले आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. तर हेच म्हणजे सम्यक वागणं होऊ शकतं असं. तर या जातकामार्फत प्राची मॅडमने आपल्याला समजून सांगितलेलं आहे. याचे बरेच आस्पेक्ट आहेत, बाकी वक्ते पण आपल्याला त्याच्यावर सांगू शकतील, आणि प्रश्न उत्तरही विचारले तर प्राची मॅडम तुम्हाला उत्तर देतील. आणि मी इथेच थांबतो. प्राची मॅडमचं पुन्हा एकदा कौतुक, स्वागत, आणि पुढच्या जातकासाठी अधिक तयारी करा. आणि धम्मसाकाच्या टीम मध्ये आम्ही प्रत्येकाला चान्स देण्याचा प्रयत्न करतो, कारण हे काम खूप भव्य दिव्य आहे. 5 वर्ष होऊन गेलेले आहे या प्रोजेक्टसाठी. धम्मसाकाच्याला 5 वर्ष होऊन गेलेले आहे, आणि आपण नवीन नवीन लोकांना तयार करत आहे की हा धम्म सगळ्यापर्यंत जाईल. आणि हे पालीचं ज्ञान आहे की पाली जातक जे आहे, ओरिजिनल सोर्सेस म्हणू आपण त्याला, त्यातून तो धम्म लोकांपर्यंत पोहोचेल. हा आपला सम्यक प्रयत्न यशस्वी झालेला आहे 5 वर्षापासून. हा पुढे किती वर्ष चालेल माहिती नाही, पण जे नवीन नवीन लोक येऊन यात हातभार लावला तरच हे शक्य आहे. उपासक उपासिकांनी यात हातभार लावला तरच शक्य आहे, जो की आज सगळ्यांचे आपल्याला मदत मिळते, याबद्दल काहीच वाद नाही. आणि पुन्हा सगळ्यांचे आभार मानून मी इथे थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम. धन्यवाद सर, तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचे मार्गदर्शन आम्हाला असेच वेळोवेळी लाभत असते. असेच मार्गदर्शन नेहमी मिळत राहो, यासाठी मी माझा प्रश्न आहे.
प्रश्न असा आहे की म्हणजे हे दोघं पण तसे तर एकमेकांची स्तुती करतात. मॅडमने जसं म्हटलं की सम्यक वाचा, पण मग नुसतं गोड बोलणं आणि सम्यक वाचा यातला फरक म्हणजे सगळ्यांना माहित नसतो. तर म्हणून मी म्हटलं की बा सगळ्यांना स्पष्ट करा की काय फरक आहे त्याच्यात. आणि हे तर काही एकमेकांना ते म्हणजे उलट त्याच्यात फायदा झाला कोल्ह्याचा की त्याला द्राक्ष पण मिळत आहेत. ती सम्यक वाचा ते एकमेकांची स्तुती करणं हे काही खरं नाही आहे. पण मग यातला जो फरक आहे तो आपण स्पष्ट करावा. ज्योती मॅम, छान प्रश्न आहे तुमचा. तर सम्यक वाचा म्हणजे सगळ्यांच्या कल्याणासाठी चांगली वापरण्यात येणारी वाचा. आता इथे जर आपण ह्या कथेमध्ये पाहिलं तर याच्यात त्यांनी स्वार्थासाठी गोड बोललेलं आहे. तर ती सम्यक वाचा वेगळी की ज्याच्यासाठी त्यांनी त्यांचा स्वतःचा स्वार्थ साधून घेतलाय. पण जेव्हा लोकहितासाठी, लोकांच्या चांगल्या कल्याणासाठी गोड बोललं जातं, ती सम्यक वाचा त्याच्यामध्ये लोकांचं कल्याण असतं, इतरांचं कल्याण असतं. धम्माचा प्रसार करण्यासाठी पण आपण लोकांना चांगल्या वाणीने आपण इथे बोलवत असतो, त्यांना आकर्षित करत असतो, त्यांना वेगवेगळ्या पद्धती सांगत असतो की धम्मामध्ये काय काय आहे आणि पाली साहित्यामध्ये काय काय आहे. जे आपल्याला नवीन गोष्टी धम्मामध्ये कळतात ते आपल्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये पण आपण मधुर भाषेने बोलत असतो. त्याच्यामुळे तेव्हा पण त्या उद्देशाने लोक धम्माकडे आकर्षित होतात. किंवा एखादी कोणतीही चांगली गोष्ट असू दे, एखादा चांगला प्रोजेक्ट असू दे आणि मला त्याचा फायदा झाला तर माझ्या ओळखीतल्या लोकांना पण त्याचा फायदा झाला पाहिजे, हा जो उद्देश घेऊन आपण चालतो, तर त्या सम्यक वाचेचा नक्कीच तुम्हाला माहितीये की त्या व्यक्तीला काही मिळत नाहीये, पण मला फायदा झाला, मग लोकांना फायदा झाला पाहिजे, हा त्याचा उद्देश आहे. आणि ह्या कथेमध्ये आपण बघितलं ती कोल्हा आणि कावळा हे कोणासाठी गोड बोलत आहे? स्वतःच्या स्वार्थासाठी. तर हाच तो फरक आहे. मला वाटतं तुमचं उत्तर मिळालं असेल ज्योतिताई. किंवा याच्यात अजूनही काही असतील तर सिनियर पण गाईड करतील तुम्हाला. धन्यवाद मॅडम तुमचे. यानंतर आदरणीय संजय गायधनी सर या जातक अट्टकथेवर प्रकाश टाकतील किंवा आपले मुद्दे मांडतील अशी मी त्यांना विनंती करतो. थँक्यू निलिमाताई. सगळ्यांना नमो बुद्धस्स, जय भीम. खूप छान कथा तुम्ही सांगितली प्राची मॅडम. तुमचं हे पहिल्यांदाच होतं, पण असं वाटलं नाही की तुम्ही पहिल्यांदाच देतात म्हणून. आणि तुम्ही ज्या प्रकारे प्रश्न उत्तर दिली, त्यांची उत्तरं दिली, त्यावरून तुमच्याकडे अनुभव पण आहे. पण तुम्ही फक्त कथा सांगितली, होऊ शकते तुमचं पहिला वेळ असेल म्हणून तुम्ही जास्त इलॅबरेट करू शकले नसाल, पण आम्ही ते समजू शकतो. पण तुम्ही जे प्रश्नांची उत्तरं देऊ त्यावरून तुमच्याकडे नॉलेज आहे. तुम्ही याच्या पुढे पण छान प्रकारे एक्सप्लेन करू शकता आणि इलॅबरेट करू शकता. तुमचे कथेवरती तुमचे नवीन अँगल सांगू शकता. तर आम्ही नेक्स्ट टाइम नक्कीच अपेक्षा करू तुमच्याकडून की तुम्ही आणखी कवितेला छान इलॅबरेट करू शकता. तर पण पहिल्यांदा तुम्ही आले त्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद आणि धम्मसाखरच्या तर्फे तुमचे खूप खूप अभिनंदन आणि परत एकदा आभार. थँक्यू मॅडम. मिसाळकर सरांनी पण खूप छान या कथेला बॅकग्राऊंड दिलं आहे. जे नवीन श्रोतागण आले असतील आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये तर त्यांना देवदत्त आणि कोकालिक यांचे संबंध पण माहीत होऊन गेलेत आणि बुद्धांपासून ते कसे वेगळे झालेत त्याची पण एक त्यांनी बॅकग्राऊंड कथा सांगितली. त्याच्यामुळे या कथेला समजण्यासाठी नवीन श्रोत्यांना खूप छान होईल. या म्हणजे छोटीशी कथा आहे पण सांगण्याला खूप खूप काही मुद्दे आहेत यामध्ये. तर आपण काही छोट्या छोट्या मुद्द्यांवरती हात घालू. ही कथा बेसली म्हणजे मुसावादावरतीच कॉन्सन्ट्रेट झालेली आहे की व्यक्ती कसं खोटं बोलतो आणि आपले कम्म तयार करत असतो. तर यामध्ये जे कॅरेक्टर्स घेतले आहेत कोल्हा आणि कावळा, तर म्हणजे या योनीमधले जे प्राणी असतात कोल्हा आणि त्यांचे स्वभाव सांगितलेले आहेत. त्या स्वभावाच्या हिशोबाने त्यांना मनुष्य जन्म मिळाल्यानंतर ते त्या स्वभावामध्येच गुरफटलेले असतात. तो स्वभाव त्यांच्या परिवर्तित होत असतो आपण असे म्हणू. कारण
कोल्ह्याचा जो स्वभाव सांगितलेला आहे की कुजलेलं शिळ म्हणण्यापेक्षा त्यावेळेस आपण म्हणू सडलेलं मांस, तेच तो खात असतो नेहमी. आणि कावळ्याचा स्वभाव सांगितलेला आहे की वांती शब्द घेतलेला आहे ना, म्हणजे उलटी केलेला, म्हणजे ज्या लोकांनी टाकून दिलेला आहे त्याच्यातलं तो अन्न ग्रहण करत असतो, अशा प्रकारचा कावळ्याचा स्वभाव सांगितलेला आहे. आणि नेमकं या दोघांचा स्वभाव यांना मनुष्य जन्म मिळाल्यानंतर, बुद्धांच्या सानिध्यात आल्यानंतर पण ते या स्वभावाचे असतात. म्हणजे एक प्रकारे आपण जर कोल्ह्याला देवदत्त म्हणून रिलेट करतो बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे, की बुद्धांचा धम्म मिळाला, इतकं शुद्ध रूपामध्ये धम्म मिळाल्यानंतर पण तो त्या धम्मामध्ये आपलं काहीतरी टाकतो, म्हणजे त्याला अशुद्ध करतो, त्याला निरर्थक करतो, म्हणजे त्याला सडवून टाकतो आणि तो ग्रहण करत असतो. तर या प्रकारे हा कोल्ह्याचा स्वभाव देवदत्त कसा कॅरी फॉरवर्ड करतो ते या कथेतून आपल्याला समजतं. या कथेतून आपल्याला तिसऱ्या गाथेतून, जी बोधिसत्वांनी जी गाथा म्हटली त्यातून आपण समजू शकतो. आणि कावळा जो कोकालिक म्हणून दाखवलेला आहे त्याचा पण तो स्वभाव दाखवला, तो कोल्ह्याने टाकून दिलेल्या अन्नावरती तो जगत असतो. जसं कोकालिक देवदत्ताला फॉलो करतो, म्हणजे देवदत्ता सोबत राहतो. देवदत्त जो ज्या प्रकारचं त्यांनी धम्म तयार करून टाकलेला असतो बुद्धांना सोडल्यानंतर, ते तो फॉलो करत असतो. तर अशा प्रकारच्या दोघांचे कॅरेक्टर्स कसे कॅरी फॉरवर्ड होतात, कसे कर्मविपाक तयार होऊन ते त्याच वावरत असतात. आणि धम्म मिळाल्यानंतर पण ते त्याच्यातून काही साध्य करू शकत नाही. तर ह्या अशा दोन प्रकारचा आपण याच्यातून अर्थ काढू शकतो तिसऱ्या गाथेमध्ये. मला एक गोष्ट अजून क्लिअर करायची होती. आपल्या त्रिपिटक मध्ये ना 2 कोकालिकांचा वर्णन आलेला आहे. तर जे कोकालिक होते, जे आपण याच्या आधी पण व्याघ्र जातक मध्ये पण ऐकलेलं आहे की तो कोकालिक जिथे सारिपुत्त थेरांना आणि मोगलान थेरांबद्दल तो अपशब्द बोलतो, तर तो कोकालिक माझ्या मते वेगळा आहे. आणि हा कोकालिक देवदत्तांसोबत असतो हा कोकालिक वेगळा आहे. कारण जर व्याघ्र जातक मधला कोकालिकाबद्दल आपण जर बघितलं, तक्कारीय जातकमध्ये आपल्याला स्पष्ट उल्लेख आहे की तो कोकालिक मोगलान थेरांचा आणि सारिपुत्त थेरांची जेव्हा कंप्लेंट घेऊन बुद्धांकडे येतो आणि बुद्ध त्याला सांगतात की नाही तू असं बिलकुल अजिबात बोलू नको, तू त्यांच्याबद्दल बोलू नको. तरी पण तो ऐकत नाही, बुद्धांचं पण ऐकत नाही आणि तो तसाच बाहेर जातो. बाहेर गेल्यानंतर त्याचे आचार्य जे तुरु ब्रह्मा असतात ते आकाशात प्रगट होऊन त्याला सांगतात की तू बरोबर नाही करत आहे, तू सारिपुत्त थेरांबद्दल आणि मोगलान थेरांबद्दल तू असं बोलतो आहे, हे तू योग्य करत नाही. त्यांना पण तो वाईट बोलतो, म्हणजे इतका तो मुसावादा करतो. आणि त्याला तिथेच असे फोडं येतात शरीराला, मोठे मोठे होत तो तिथेच मरतो. तर हा उल्लेख त्या कोकालिक बद्दल तिथे आलेला आहे. त्याच्यामुळे आपण एक निष्कर्ष काढू शकतो की देवदत्तासोबत असलेला कोकालिक हा वेगळा आहे. तर या कथेतून मला एवढं पण सांगायचं होतं की कसं या तिसऱ्या गाथेतून बोधिसत्वांनी यांच्या स्वभावाबद्दल सांगितलेलं आहे. यांचं मुसावादा जो इतका कठीण दाखवलेला आहे, म्हणजे इतकं की जे बुद्धांना आपण जे शब्द वापरतो ना ते तिथे एकमेकांना वापरतात. म्हणजे जो बुद्धांचा जो बिंदुस्वरो शब्द हा बुद्धांच्या आवाजातल्या 10 गुणांमधला एक गुण आहे. म्हणजे बुद्धांच्या आवाजाशी तुलना करतात, ते इतकं मोठं अकुशल कर्म केल्यासारखं आहे ते, की बुद्धांच्या गुणांचा वापर करून ते एकमेकांची स्तुती करत असतात. भगवान बुद्धांचे ना 10 गुण आहेत आवाजांबद्दलचे. त्यांच्या आवाजामध्ये जे प्रकार दाखवले आहेत ना ते 10 श्रेष्ठ गुणांनी भरलेला तो आवाज आहे. त्याचे 10 गुण आहेत तसे. तर त्याबद्दल त्यांचा मुसावादा आपल्याला समजून येतो की आणि त्यांच्या पचुपन्न कथेमध्ये पण देवदत्त कसा वागलेला आहे बुद्धांसोबत, त्याच्यावरून आपल्याला त्यांच्या कर्माचं आपल्याला माहिती पडतं. परत सुरुवातीला एक शब्द आलेला आहे महासंमत म्हणून आलेला शब्द. महासंमत शाक्य कुळातील आधीचा जो राजा होता ना, की ज्या वेळेस सुरुवातीच्या काळामध्ये लोकांमध्ये कसं नैतिक अधिपतन सुरू झाले होते, लोकांमध्ये चुकीचे कृत्य वाढू लागले होते, तेव्हा लोक एकत्र जमले आणि असं विचार केला की नाही हे सगळं बेकार होत आहे, लोक अनैतिक विचारांकडे जात आहेत, म्हणून त्यांनी सगळ्यांच्या संमतीने एक व्यक्ती निवडला
आणि त्या व्यक्तीला म्हणाले की तू आता ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दे, की ज्यांच्या हातून काही चुकत असेल त्यांना तू पनिश करायचं, अशा प्रकारे. तर त्या बदल्यामध्ये त्याला आपलं उत्पन्नामधलं थोडंफार त्याला द्यायचं. तर असा म्हणून तो राजा तयार झाला. तर त्या कुळातला, त्या म्हणजे पहिल्या कुळापासूनच आलेले त्या कुळातला म्हणजे महासंमताच्या कुळातला असं तो उल्लेख आहे. इतकं शुद्ध रूपाने तो कुळ आलेला आहे. म्हणून बुद्धांचा कुळ होता तो. त्याच्यामध्ये त्यांनी देवदत्ताचा कुळ म्हणजे अशा कुळातून आलेला हा कुळ आहे देवदत्त, असं कोकालिक सांगायचं. आणि कोकालिकाबद्दल देवदत्त सांगायचा की हा उदिच्च ब्राह्मण. तर उदिच्च ब्राह्मण कुळाचं तर एक तर की उच्च कुळा. उदिच्च ब्राह्मण म्हणजे उत्तरेकडून आलेला ब्राह्मण. उत्तरेकडून आलेला ब्राह्मण म्हणजे काय की उत्तरेकडे काय होतं, तक्षशिला होती. तिकडे शिक्षण घेणारे लोक होते आणि काय तिकडचे लोक तिथे जाऊन शिक्षण घ्यायचे आणि तिथून शिक्षण घेऊन आल्यानंतर त्यांना एक वेगळ्या अँगलनी पाहायची की अरे हा तिकडून शिकून शिक्षण घेऊन आलेला आहे, म्हणजे चांगल्या युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेऊन आलेला आहे. जसं आपण आज दिल्लीमध्ये बघतो जेएनयू युनिव्हर्सिटी बघतो आपण, तर जेएनयू मध्ये कसे ना विचार घडवणारे लोक तिथं तयार करतात. तर अशा प्रकारे तक्षशिला त्यावेळेस मोजण्यात येत होती. तर तिथून शिकून आलेला विद्यार्थी, तिकडून शिकून आलेला हा विद्यार्थी असा आहे, अशा प्रकारे देवदत्त त्याला रिप्रेझेंट करत होता. तर या हिशोबाने या 2-3 शब्दांचं मला या कथेच्या संदर्भातून सांगायचं होतं. तर थँक्यू मॅडम, तुमच्या या कथेमुळे मला सांगायला संधी मिळाली, त्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद. धम्मसाक्काचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. धन्यवाद सर. खूप छान सरांनी खूप मार्गदर्शन केलं आहे आपल्याला आणि इतकं म्हणजे प्रत्येक शब्दाचे इतकं छान एक्सप्लेनेशन दिलं आहे. खरोखर पाली भाषा शिकणं अतिशय आवश्यक आहे असं मला वाटते. त्यानंतर मी वैशाली गायधनी मॅडमला विनंती करते की त्यांनी या गाथेला अनुसरून काही आपले मुद्दे मांडावेत आणि मार्गदर्शन करावे. सगळ्यात आधी मी ॲक्च्युली अटेंड केलं नाही सुरुवातीला, म्हणून त्याच्याबद्दल मी म्हणते. पण हां, मी ऐकलेलं आहे प्राची मॅडमला, आणि म्हणून मी सांगू शकते की त्यांनी छान सांगितलं असेल पाली ट्रान्सलेशन, कारण माझं संभाषण झालं आहे त्यांच्यासोबत जवळजवळ अर्धा तास. आणि त्याच्यावरून मला हे म्हणायचं आहे की ही जी जातक आहे, ही जातक कशाबद्दल आहे? ही जातक कोणती पारमी सांगते का? आपल्याला दिसत आहे का काही पारमी याच्यामध्ये? डायरेक्ट तर कोणती पारमी दिसत नाही आहे आपल्याला. मग कशाबद्दल आहे? तर इथे सरळ आपल्याला दिसून येतं की फ्लॅटरी म्हणजे जे जरी प्रशंसनीय स्वीट शब्द आहे, कानाला ऐकणारे खूप मधुर शब्द आहेत, तरी पण ते कसे खोटे आहेत त्याच्याबद्दल आहे. म्हणजे मुसावादावर ही जातक आहे. मुसावादा म्हणजे खोटं, सत्य नाही. म्हणून इनडायरेक्टली ही जी कथा आहे ती सच्च पारमीवर आहे, इनडायरेक्टली. आता आपण बघूया की आपलं जे मन वाचा कायानी आपण जे 3 ॲक्शन्स करतो ना, त्याच्यामध्ये जे इंटेन्शन आहे आणि जे वची कम्म आहेत, मनाची कम्म आणि वची कम्म, याच्यामध्ये फरक कसा आहे या गाथेमध्ये, या कथेमध्ये? मनामध्ये इंटेन्शन आहे लोभ, अकुशल इंटेन्शन आहे मनामध्ये. आणि वची कम्म कसे आहेत? मधुर, प्रशंसा, दुसऱ्याची प्रशंसा, मधुर असं दाखवण्यात येत आहे की ते कुशल आहे, खूप छान आहे, ऐकायला खूप छान वाटतं. पण हे जेव्हा अशी दुविधा असते मनामध्ये आणि आपल्या वचिकम्मामध्ये, किंवा आपल्या मनामध्ये आणि आपल्या कायाकम्मामध्ये, तर काय द्वंद्व आपण आतमध्ये फाईट करत असतो. आणि ते कसं अकुशल आपल्यासाठीच होतं ते त्याच्याबद्दल ही कथा आहे. आता याच्यामध्ये इंटेन्शन आहे अकुशल. अकुशल म्हणजे कोणतं इंटेन्शन आहे? लोभचं चित्त आहे.
लोभ म्हणजे अतिलोभ पण आहे, अतिलोभ पण आहे. कारण वचिकम्मामध्ये ते अं, दाखवलं जात आहे. फक्त ते मनामधलं इंटेन्शन नाही आहे, ते ते त्याचं मॅनिफेस्टेशन होत आहे स्पीचमध्ये, वर्बल खम्मामध्ये. तर इथे आपण मग म्हणू शकतो की बाहेरून दिसणारं कसं आहे ते एका झाडासारखं आहे ना. झाड म्हणजे कसं सावली देतं आपल्याला, म्हणून इथे झाडाची उपमा दिलेली आहे. झाड म्हणजे जंबूचं झाड, म्हणजे रोज ॲपल ट्री जे आहे, जंबू झाड, त्याच्याबद्दल. तर आपल्या देशाला पण त्यावेळेस जंबूद्वीप म्हणत होते ना, कारण खूप सारे रोज ॲपल ट्रीज होते आणि हे खूप इम्पॉर्टंट ट्री आहे, ही इम्पॉर्टंट झाड आहे हे त्यावेळेस. आपल्या ज्या त्रिपिटकमध्ये सारखं सारखं आपल्याला बघायला मिळतं. तर हे जे जंबू ट्री म्हणजे एवढ्या चांगल्या ठिकाणी काय सुरू आहे, तर मुसावादा सुरू आहे, फ्लॅटरी सुरू आहे 2 जणांची. 2 असे मित्र आहेत ज्यांची फ्लॅटरी सुरू आहे. तर एकमेकांसाठी खोटे शब्द बोलण्यात येत आहेत. तर याच्यामध्ये आपण एक बघतो की जी अमित्तपट्टी रूपक हा शब्द आहे, म्हणजे जे फॉल्स फ्रेंड्स आहेत, फेक फ्रेंड्स आहेत, खरे खरे मित्र नाहीत, ते काय करतात, ते चेहऱ्यावर प्रशंसा करतात, खूप प्रशंसा करतात चेहऱ्यावर. आणि त्यांचे शब्द कसे रिकामे असतात की ते जेव्हा पलटतात तेव्हा ते एकमेकांच्या बद्दल कदाचित करणार पण नाही प्रशंसा, कारण तिथे त्यांचा काही स्वार्थ नाही आहे. स्वार्थ जिथे आहे तिथे प्रशंसा करत आहेत ते. इथे खाण्याबद्दल आहे हा स्वार्थ, खाण्याबद्दल, जेवणाबद्दल, आहाराबद्दलची चा स्वार्थ आहे. म्हणजे शेवटी व्यक्ती इतके म्हणजे आपल्यामधून पण आपण विचार करू शकतो की इतक्या ज्या संसारमध्ये लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण कुठे कुठे स्वार्थ करतो आणि का बरं आपण त्यावेळेस खरं ते बोलत नाही. आपण कुठे कुठे आपण विचार करायला पाहिजे, आपण कुठे कुठे असं करतो. ती आपली लोभची जागा आहे, ती आपली लोभची जागा आहे. मग ज्या लोकधम्म जे आहेत ना 8, त्याच्यासाठी आपण हे सगळं करतो, प्रशंसा. आणि काही आपल्याला पाहिजे असलं किंवा सुख पाहिजे असलं, ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन आपण खोटं बोलतो, चुकीचं मॅनिप्युलेट करून बोलतो आपण प्रत्येक जण करतो हे असं. ही गोष्ट इथे बुद्ध दाखवून देत आहेत. ऍक्च्युली 4 प्रकारचे अमित्त फॉल्स फ्रेंड्स 4 प्रकारचे सांगितलेले आहे बुद्धांनी. मी तिथे जाणार नाही, पण त्यांचे शब्द जे आहेत रिकामे शब्द, ते कसे रिकामे आहेत ते जंबू सारख्या झाडामध्ये, म्हणजे ज्याच्यामध्ये एवढा एसेन्स आहे, इतके चांगले फ्रुट्स आहेत, अशा चांगल्या ठिकाणी हे बोलण्यात येत आहे. पण रिकामे शब्द कसे असतात ते पूर्ण वातावरणाला पण तसेच करतात. म्हणून इथे ही जी कथा आहे, जातक कथा 294, ही जंबू खादक बद्दल आहे. पण दुसरी याच्या नंतरची जी कथा आहे ती अंतजातक आहे, ती एरंडचं झाड आहे त्याच्याबद्दल आहे. म्हणजे इथे 2 झाडांचं कंपॅरिझन केलेलं आहे या 2 कथामध्ये. आणि मी याच्यासाठी ही कथा सांगत आहे कारण इतकी छोटी आहे, विथ द सेम स्टोरी बॅकग्राऊंड. ही दुसरी कथा आहे लागोपाठ. म्हणजे इथे कम्पॅरेटिव्ह स्टडी कशी आहे, सेम स्टोरी इन द बॅकग्राऊंड, पण इथे झाड एरंडकचं झाड आहे जे रिकामं आहे असतं, जे वीक फांद्या असतात ज्याच्या, आणि त्याच्यामध्ये काही एसेन्स नसतं, काही सार नाही आहे त्याच्यात, रिकामं असतं. त्याचे ज्या ब्रांचेस असतात ना त्या खोकल्या असतात. तर ते वातावरणाला पण कसं अशुद्ध करतं, असं जे वागणं असतं ते आपल्या निसर्गावर कसा परिणाम करतं हे त्या अंतजातकमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्या जातकमध्ये त्या ज्या झाड, त्याला का असं म्हटलं आहे, 3 प्रकारचे गोष्टी सांगितलेल्या आहे, हीन गोष्टी सांगितल्या आहे. पक्ष्यांमध्ये कावळा, प्राण्यांमध्ये जॅकल म्हणजे कोल्हा, आणि झाडांमध्ये एरंडकचं झाड. तर हे 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत गाथेमध्ये.
तर तेव्हा का बरं ह्या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत? कारण ते एरंडकचं झाड रिकामं आहे. ते वातावरणाला पण जेव्हा व्यक्ती, आपण मनुष्य ज्या वातावरणामध्ये राहतो आणि असं वागतो, त्या वातावरणाला पण आपण असंच अशुद्ध करतो. आणि लो टाईपचं हे आहे. हे लो लो गोष्टी आहेत, ह्या हीन गोष्टी आहेत करणाऱ्या. आणि त्या झाडाचा उपयोग पण काय आहे? एरंडकच्या झाडाचा उपयोग औषधी म्हणून यूज होतो तरी पण ते लॅक्झेटिव्ह म्हणून यूज होतो त्याचा. इट्स यूज्ड ॲज अ लॅक्झेटिव्ह. तर त्याच्यानी आपल्याला समजायला पाहिजे. यू कॅन सर्च फॉर व्हॉट इट इज. आणि तुम्ही त्याच्यावरून समजा की कसं वातावरण इथे चेंज होतं. अंत जे सांगितलं आहे ना, लो काय आहे. आता मग आपण पुन्हा जंबू खादक जातककडे येऊ. या स्टोरीमध्ये जंबूचं झाड सांगितलेलं आहे आणि सगळ्यांना माहीतच असेल जंबूचं जे झाड आहे ते काय महत्व ठेवतं आपल्या धम्मामध्ये. भगवान बुद्धांचं पठम ध्यान या झाडाखाली आहे. इतकं इम्पॉर्टंट झाड आहे ते. आणि म्हणून जेव्हा बोधिसत्व तिथे या झाडाचे रुक्ष देवता म्हणजे तिथे वास करणारे आहेत, तिथे राहणारे आहेत, तर तिथून ते पळवून लावतात. कावळ्याला आणि जॅकलला पळवून लावतात तिथून ते, की इथे काय तुम्ही हे सगळं करता. पण जिथे दुसरी जी जातक आहे, अंत जातक, तिथे बोधिसत्व त्या झाडाचे रुक्ष देवता आहेत, एरंड झाडाचे. आणि म्हणून तिथे ते म्हणतात की कसं वातावरण अशुद्ध केलेलं आहे ह्या हीन फ्लॅटरिंगनी, मुसावादानी. तर आता आपण इथे येऊ की भगवान बुद्ध काय सांगतात. सम्मा वाचा काय आहे? भगवान बुद्धांची वाचा एक्सप्लेन केलेली आहे त्रिपिटकमध्ये, व्यवस्थित 4 गुणांनी एक्सप्लेन केलेली आहे. अर्थपूर्ण असतं भगवान बुद्धांचे वचन. मिनिंगफुल, एसेन्स असतं, सार असतं त्याच्यात. अर्थ. मग तथ्य, त्याच्यामध्ये तथ्य असतं. जे जसे आहे तसे सांगतात. नियमाच्या अनुसार, जो बाहेरचा नियम आहे आपला, सेम त्या नियमाच्या अनुसार भगवान बुद्ध आपल्याला सांगतात की हे कसं होतं. कुशल कर्म हे आपल्याला कुशल विपाक देतं आणि सुख विपाक आणतं. अकुशल कर्म हे आपल्याला अकुशल कर्म करवतं, अपुण्य म्हणतो आपण त्याला, आणि ते दुःख आणतं. हे आहे निसर्गाचा नियम. तर भगवान बुद्ध आपल्याला त्या हिशोबाने सांगतात. तर अर्थ, तथ्य, भूत म्हणजे जे आहे ते, या संसारामध्ये जे आहे ते, जे विद्यमान आहे ते भूत, जे आता उत्पन्न झालेले आहे त्याच्यामध्ये काय आहे या कंडिशनमध्ये, प्रेझेंट कंडिशनमध्ये. आणि कालेन, वेळेवर सांगतात भगवान बुद्ध. ज्या वेळेस प्रश्न उठला आहे त्यावेळेस उत्तर देतात. ज्याच्या मनात जो प्रश्न उठला आहे त्यावेळेस त्या प्रश्नाचं निवारण करतात. म्हणजे समोरच्याचे असं बघून की आता हा व्यक्ती समजण्यालायक आहे का, तेव्हा उत्तर देतात. आणि चौथा जो पॉइंट आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. भगवान बुद्ध आपल्याला आवडो किंवा नाही आवडो, आपल्या मनासारखं असो किंवा आपल्या मनासारखं नसो, तरी पण भगवान बुद्ध जे आहे ते सांगतात. इट डज नॉट मॅटर की आपल्याला ते आवडेलच भगवान बुद्धांनी सांगितलेलं. म्हणून बरेचदा असं होतं, हे भगवान बुद्ध इथे काय सांगत आहे, आपल्याला समजत नाहीये ना ते, म्हणून म्हणत आहेत, म्हणून आपण म्हणतो तसं. तर ह्या ज्या 4 गोष्टी आहेत, हे आहे सम्मा वाचा भगवान बुद्धांचे. आपल्याला असं प्रयत्न करायला पाहिजे. या अर्थाने प्रत्येक जे वाचा आहे जी भगवान बुद्धांची, ती आपल्याला कुशलकडे घेऊन जाते. तर आपण प्रत्येक गोष्टीला कुशलने समजायला पाहिजे. कुशल मनाचं चित्त असायला पाहिजे, कुशल वाचा असायला पाहिजे.
आणि कुशल आपले कायकर्म पण असायला पाहिजे. तिन्ही पण कुशल असायला पाहिजे. तर या दोन जातकमधून, कारण आता स्पेशली ती छोटीशी जातक जी आहे अंतजातक, ती तर आपल्या बोलण्यामध्ये नाही येणार. बरेचसे जातक आहे जे आपण इग्नोर करत आहे या ह्याच्यात. पण माझं तर असं मत आहे की प्रत्येक जातक घेतल्या पाहिजे. इट हॅज इम्पॉर्टन्स. प्रत्येक जातक इम्पॉर्टंट आहे. पण ठीक आहे, जसं जमत आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, हे हे आपण मेन्शन करायला पाहिजे. कारण विदाऊट क्लॅरिटी, ह्या क्लॅरिटी आणत आहे आपल्याला एखाद्या कन्सेप्टमध्ये. जे पण आपण पुढे जात आहे, जे धम्माचे जे डॉक्ट्रिन आहे, कन्सेप्ट जे आहेत, त्याच्यामध्ये क्लॅरिटी आणत आहे प्रत्येक जातक. तर हे माझं इंडिव्हिज्युअल मत आहे. कारण ते कसं पॉसिबल होतं प्रॅक्टिकली आय डोंट नो. पण माझं हे मत आहे. आणि म्हणून मी हे दोन्ही जातक कम्पेअर केले, जंबू खादक आणि अंतजातक, हे दोन्ही पण कम्पेअर केले. बिकॉज what I could see, I don't think that we would have separately covered this अंतजातक. तर हे इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्या मनोकम्म, वचिकम्म आणि कायकम्म वर लक्ष ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला. आणि दॅट्स दिस टेक अवे फ्रॉम दिस जातक, की आपल्याला सतत माइंडफुलनेसमध्ये हे लक्षात ठेवायला पाहिजे की सत्याचं फक्त सत्यानी आपण माइंडनी म्हणतो, किंवा बाहेर प्रकट जे आपण करतो ते आपण दाखवतो की आपण सत्यावर चालत आहे, आपण छान आहे, हे आपण दाखवतो. मनामध्ये आपले विचार कसे आहे याच्याकडे लक्ष देणं खूप इम्पॉर्टंट आहे. ते कुशल असणं इम्पॉर्टंट आहे. असं होत नाही की मनामध्ये अकुशल आहे आणि बाहेर आपण कुशल दाखवत आहे तर आपले कुशल कर्म होत आहे. असं होत नाही. ते अकुशलच होतं, कारण मनोपुब्बंगमाधमा, आणि कारण जी चेतना आहे आपल्या मनाची ती इम्पॉर्टंट आहे. या दोन्ही जातकमध्ये लोभ चेतना आहे, आणि लोभच नाही आहे, अभिज्जा आहे. ती अभिज्जा इज टू मच ऑफ लोभ, कोविटसनेस म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. टू मच ऑफ लोभ. आहारसाठी म्हटलं तर लोभ आहेच, लोभ एकदम निघणार नाही आहे आपला. पण आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे की आपण कसं तो बॅलन्स करू शकतो. कमीत कमी बॅलन्स तरी करायचं, जे आहे ते जसे आहे तसे. तर ही खूप इम्पॉर्टंट आहे, हे जातक खूप इम्पॉर्टंट. एव्हरी जातक इज इम्पॉर्टंट फॉर दॅट मॅटर. तर म्हणून मी हे एवढे पॉइंट्स जे काढले होते, मी जास्त नाही बोलणार याच्या पुढे. आणि तर अमित जे सांगितलेले आहे ते चुकीच्या कामामध्ये पण कसे एकमेकांना साथ देतात हे पण सांगितलं आहे याच्यात. जे फॉल्स फ्रेंड्स असतात ते चुकीच्या कामात एकमेकांना कसे साथ देतात, आणि देणारा पण असं जे खोटं देत आहे आणि रिसीव्ह करणारा पण खोटं रिसीव्ह करत आहे. इट्स लाईक काहीच अर्थ नाहीये, काही सार नाहीये या गोष्टींमध्ये. काही त्याच्यातून निष्पन्न होणार नाहीये, वेस्ट आहे. तर या जंबू खादक जातकमधून आपल्याला हे घ्यायचं आहे की जेव्हा आपण भगवान बुद्धांच्या शिकवलेल्या धम्मामध्ये आहे, जिथे जंबू झाडाच्या खाली भगवान सिद्धार्थ गौतमांना पठम ध्यान प्राप्त झालं एफर्टलेसली, ऑटोमॅटिकली. आणि जेव्हा त्यांनी अकुशल बघितलं, अकुशल म्हणजे आहारच बघितला त्यांनी, की जसे जसे ते नांगर माती खेचत आहे तर आतमधले जे जंतू आहेत ते बाहेर येत होते आणि पक्षी ते जंतू खात होते. आहार आहे तो. ते बघून त्यांना पठम ध्यान प्राप्त झालं भगवान बुद्धांना, कुशलकडे. ऍक्च्युली बोलायला खूप साऱ्या गोष्टी येतात माझ्या माइंडमध्ये, पण मी रेस्ट्रिक्ट करते की आपण जास्त न बोलता बस महत्वाचं तेवढं इनिशियल जे सगळ्यांच्या कामाचं आहे, जे झोपायच्या आधी सगळेजण माइंडमध्ये ठेवतील की आपल्याला काय आजच्या जातकमधून न्यायचं आहे घरी, तेवढंच सांगायचा प्रयत्न करते जास्त बोलण्यापेक्षा. तर म्हणून इथे भगवान बुद्धांना पठम ध्यान प्राप्त झालं जंबू झाडाच्या खाली. इतका छान धम्म जो भगवान बुद्धांना, सम्मा संबुद्ध आहेत ना,
स्वतःहून त्यांना तो प्राप्त झालेला आहे, कोणी शिकवलं नाही त्यांना. तर इतका छान धम्म याच्या छत्रछायामध्ये आपण जंबूच्या झाडाखाली आहे आणि खोटं बोलणार आपण, विचारा स्वतःच्या मनाला. इतकं इम्पॉर्टंट आहे हे. तर जंबूच्या झाडाखाली आहे, लक्षात ठेवा. आणि सत्य ते कोणाला आवडो किंवा ना आवडो, सत्य असायला पाहिजे, सत्य बोलणं असायला पाहिजे. तेव्हाच आपण आपल्या मनाच्या आणि वचिकम्माच्या द्वंद्वमध्ये फसत नाही. त्याच्यामध्ये आपणच आपल्या आतमध्ये झगडत असतो. या ह्याच्यात आपल्याला स्वतःला जिंकायचं आहे, जे भगवान बुद्ध म्हणतात, इनर बॅटल वी हॅव टू फाईट अँड विन आवर इनर बॅटल. आतमध्ये बघायचं आहे आपल्याला. तर याच्यासाठी म्हणून मी म्हणेल की खूप छान जातक आहे ना, खूप छान जातक आहे आणि खूप शिकण्यासारखं आहे. का फक्त एक पॉइंट आपण शिकायचा प्रयत्न केला तरी पण खूप आहे. तो पूर्ण पूर्ण निब्बाणापर्यंत नेईपर्यंत आहे तो पॉइंट. तर म्हणून याच्यासाठी सगळ्यांना मी मंगलकामना करते आणि खूप खूप मेत्ता. आणि आपण सगळे प्रयत्न करू याच्यासाठी. निब्बाणस्य पच्चयो होतु, निब्बाणस्य पच्चयो होतु, निब्बाणस्य पच्चयो होतु. साधू साधू साधू. मॅम तुम्ही बरोबर बोलले की आता हे अंतजातक खूप छोटा आहे, तर मग कदाचित घेण्यात येणार नाही, म्हणजे येणारच नाही. तर आपण ह्या गाथेतून बघितलं, तसंच त्या गाथेमधलं काही सांगू शकाल? म्हणजे इथे सांगता येईल का मॅम? तर नैनाताई, मी ऑलमोस्ट सगळं कम्पेअर करून ओव्हरऑल सांगितलं. मग आपण ओके. डिटेलमध्ये जर आपण, मी सांगितलं त्या जातक मधलं पण सांगितलं आहे. हो, तिथेच हो. तिथेच मेन थीम हा आहे की जिथे आपण असे कर्म करतो ना, त्या ठिकाणी वातावरण खराब होतं, असं तिथे एक्सप्लेन केलं आहे. मेन मुद्दा सांगायसाठी भरपूर आहे एक एक पॉइंटला घेऊन, पण जो मेन मुद्दा आहे तो हाच आहे की जिथे पण, ज्या ठिकाणी, म्हणजे जागा कशी महत्वाची आहे. इथे जंबू खादक जातक मध्ये जे झाड सांगितलंय जंबूचं, तर ती जागेचं महत्व आहे इथे, त्या जागेचं महत्व आहे. म्हणून ते कंपॅरिझन जेव्हा करतो आपण अंतजातक सोबत, तर ती जागा सांगितली आहे की कशी खराब होते असं केल्याने. ते कारण जंबू चं झाड जे आहे आपण बघतो किती त्याचे मूळ, रूट्स त्याचे कसे हे असतात, डीप रूटेड असतं ते. त्याच्यामध्ये ते किती मोठं होतं, किती छान घनदाट सावली देतं आणि किती सुंदर फ्रुट्स देतं, गोड फ्रुट्स, आपल्या हेल्थला बेनिफिशियल असे फ्रुट्स. पण दुसऱ्या बाजूनी जे एरंडकचं झाड सांगितलेलं आहे, ते कंपॅरिझन मध्ये हाच डिफरन्स आहे तिथे. तर एरंडकचं झाड जे सांगितलंय ते श्रब सारखं आहे. इट्स लाईक छोटं असं स्टंटेड झाड आहे ते. ते काही सावली देणारं पण नाहीये ते झाड. त्याच्या ज्या फांद्या आहेत ना, त्या खूप वीक आहेत, अशा सहज तुटतात त्या, कारण त्या हॉलो आहेत. त्या फांद्या रिकाम्या आहेत, आतमध्ये काही एसेन्सच नाही त्या फांद्यांचा, फक्त कव्हर आहे एक. इझिली तुटतं ते, इझिली तुटतात ते ब्रांचेस, वीक आहेत खूप. तर ते त्या चुकीच्या फ्रेंड्स सोबत कम्पेअर केलेलं आहे की एक आहे की ते रिकामे शब्द आहेत. हे फॉल्स फ्रेंड्स जे शब्द बोलतात ते रिकामे शब्द आहेत त्या झाडासारखे, एरंडकच्या झाडासारखे. आणि दुसरं की त्याची व्हॅल्यू नाही आहे काही. इट डझंट हॅव मच व्हॅल्यू. इवन मेडिसिन मध्ये जर यूज होतं तर ते कशासाठी यूज होतं? लॅक्झेटिव्ह म्हणून यूज होतं, आपलं पोट साफ करायसाठी, म्हणजे जे घाण आहे ती काढायसाठी. तर ह्या गोष्टी आपल्याला त्या कंपॅरिझन मध्ये कळतात. डिटेलमध्ये तर आपण खूप सारं बोलू शकतो, पण वी जस्ट वॉन्ट टू टॉक अबाउट व्हॉट इज मोर मिनिंगफुल ॲट दिस टाइम. तर म्हणून मी एवढं सांगितलं आणि आपण इन्क्लूड केलं आहे ते जातक पण. आणि जर बघितलं तर इथे अंतजातक मध्ये कंपॅरेटिव्ह तर सांगितलेलंच आहे ऑलमोस्ट. आपण कव्हर केलेलं आहे
ती जी फायनल जी गाथा आहे ना 135, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे सिगालो अंतो आणि पक्षी मी गानंग सिगालो अंतो, म्हणजे प्राण्यांमध्ये जो जॅकल आहे तो सगळ्यात लो आहे, ही नाही. पक्षीनंग पण वायसो, तर पक्षीमध्ये वायसो म्हणजे कावळा. आणि एरंडो अंतो रुखानंग, एरंडोचे जे झाड आहे ते वृक्षामध्ये अंतो आहे. तयो अंता समागता, असं करून हे पूर्ण सगळे अंत आहेत, हीन आहेत. अंतोचा अर्थ हीन आणि लामको असं म्हटलेलं आहे. कारण याच्यामध्ये ना व्याकरण वगैरे काही जास्त एक्सप्लेन केलेलं नाहीये, त्यात आवश्यकता पण नाहीये. तर तर अशा प्रकारे, आणि वरचे जे 2 गाथा आहेत 133 134 ते सगळे अमितभासी आहेत. म्हणजे जे फॉल्स फ्रेंड्स असतात ते कसे एकमेकांची स्तुती करत आहे तोंडावर, ते आहे, त्याच्याबद्दल नाही बोलणार मी. जे रुक्ख देवता जे बोलत आहे ती 135 ची गाथा आहे, त्याच्यामध्ये सांगितलं आहे. तर आपण असं अशा प्रकारे समजूया इम्पॉर्टंट व्हॉट वी वॉन्ट टू टेक फॉरवर्ड. आणि ही जी जंबू खादक जातक आहे त्याचं त्या गाथेचं तर एक्सप्लेनेशन ऑलरेडी, स्ट्रेट जातक आहे, एकदम खूप स्ट्रेट जातक आहे जंबू खादक जातक. त्याच्यामधला जो धम्मा आहे तो खूप डीप आहे. तो आपल्याला जो चर्या करताना, संसारामध्ये चर्या करताना खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपल्याला वाटतं की चालून जाईल, आपण असं बोलून दिलं, समोरच्याला प्लीज करायला आपण खोटं बोलून दिलं तर चालेल, पण तसं नाही राहत. हे जातक आणि याची गाथा सांगत आहे, बुद्ध सांगत आहे असं नाहीये. समोरच्याला नाही आवडलं तरी पण सत्य बोलावं लागेल, हे आहे. म्हणजे सम्मा संबुद्ध असे बोलतात, सम्मा संबुद्ध सांगतात असे. आणि त्यांची प्रत्येक वाचा जी आहे, जिथे म्हटलं आहे की सम्मा संबुद्धनी असं म्हटलेलं आहे, इति असं म्हटलं आहे, तर ते सत्य आहे. त्याच्यामध्ये जर आपल्याला वाटलं हे असं काय म्हटलं, तर आपण जे डाऊट्स आणतो, जे डाऊट्स मनामध्ये येतात त्यांना तर आपल्याला हे समजायला पाहिजे, कदाचित मला समजून नाही राहिलं भगवान बुद्ध काय म्हणत आहेत, असं समजायला पाहिजे आपण. तर म्हणून प्रयत्न तर करायला पाहिजे की भगवान बुद्ध कोणत्या गोष्टींनी आपले परसेप्शन्स आहेत ना, जसे आपण पुथुजन आहे ना, तर पुथुजनाचे जे परसेप्शन्स आहेत त्याला संज्ञा विप्पला असं म्हटलं आहे, संज्ञा विप्पला असं. आणि संज्ञा विप्पला असं म्हणजे आपल्या परसेप्शन मध्ये प्रॉब्लेम आहे. जे जसे आपण बघतो ना संसारामध्ये तसे नाहीये, ते सत्य नाही, ते परमत्थ नाहीये, ते पय्याने बघणे नाहीये जे भगवान बुद्ध सांगतात. तर आपण ते लक्षात ठेवायला पाहिजे की आपण ते जे पण जातक मध्ये सांगितलं, जरी ते भौतिक सांगितलेलं आहे, जरी ते लोकीय सांगितलेलं आहे, लोकमध्ये कसं होतं ते सांगितलेलं आहे, तरी पण त्याच्यातून पण लोकोत्तरला जायच्यासाठी काय विचार करायला पाहिजे, त्याच्यातून पण हे भगवान बुद्ध बोधिसत्वांचं पण तसंच आहे. मार्ग तो आहे, जरी लोकीय मधला आहे तरी. अशा पद्धतीने आपण समजायचा प्रयत्न करायला पाहिजे, असं मला समजलं आहे जे मी शेअर करत आहे तुमच्यासोबत. अभिधम्मामध्ये तर संज्ञा विप्पलासाबद्दल भरपूर आहे, खूप बोलू शकतो आपण, पण आता मी एवढंच म्हणणार. जसे जसे आपण पुढे जाऊ तसे तसे डेव्हलप करत जाऊ, तुमचे प्रश्न पण येतील. आणि मला वाटतं ज्योतिताईंनी जो प्रश्न विचारला मी ते त्याचं उत्तर याच्यामध्ये आलेलं आहे असं मला वाटतं. तर आपण मग त्या हिशोबाने आपण पुढे जाऊ शकतो. आणि जसे जसे पुढे जाऊ तसे तसे आपले अजून जास्त प्रश्न येतील. पुढचे नेक्स्ट स्टेप एक स्टेपनी पुढे जातो आपण. तर जसे जसे पुढे जाऊ आपण तर अजून आपण जास्त जाणू. आणि जेव्हा आपण प्रयत्न करतो ना सील पालन करायचं, तर हेच करतो आपण, हेच प्रयत्न असतात आपले की आपण मन वाचा कायानी कसे स्वतःला रिस्ट्रेन करणार, स्वतःला वेरमणी करायचा प्रयत्न करतो ना आपण, एफर्ट्स घ्यायचा प्रयत्न करतो. तर मी इथे थांबणार आणि सगळ्यांना मेत्ता पुन्हा एकदा. संजय सर, कायदेनी सर. हो ताई, बोला. थँक्यू. मी स्पेशली आता का बोलायला
म्हणजे मला बोलायचं आहे. मला वैशाली मॅडमचं खूप खूप थँक्यू म्हणायचं आहे. आणि का म्हणायचं आहे मी ते पण स्पष्ट करतो. आम्ही ते एकाच घरात राहतो, मी तर नंतर पण म्हणू शकतो थँक्यू. पण मला आताच का बोलायचं आहे, त्याचं एक कारण आहे की 3 दिवसापासून ना आमचं बोलणं बंद आहे. म्हणजे काही असं म्हणजे विपरीत काय घडलं नाही, पण ती इतकी बिझी होती तिच्या कामामध्ये की तिने मला 5 मिनिटं पण या 3 दिवसामध्ये मला दिले नाही. आणि मला काही विचारायचं होतं तिला, पण तिच्याकडे वेळच नव्हतं. म्हणजे स्पेशली जेव्हा जातक कथा आपली शनिवारी येते ना, तेव्हा आम्ही ऑलरेडी खूप डिस्कस केलेलं असतं, काही मुद्द्यांवरती डिस्कस केलं असतं. आणि ही कथा ऍक्च्युली प्राची मॅडम मला वाटतं 2 कथा घेणार होत्या, पण मग असं ठरलं की एकच कथा घेणार होता. ही 94 आणि 95 अशा 2 लागोपाठ कथा आहेत. सॉरी 94 म्हणजे नाही, 294. 294 आणि 295 अशा दोन्ही मिळून होत्या. तर मी आधी अंतजातक वाचून घेतली होती. तर त्यामध्ये मला जो एरंडे झाडाचा जो उल्लेख होता ना, त्यांनी मला खूप डिस्टर्ब केलं. मला ते समजतच नव्हतं की बोधिसत्वांनी का त्या एरंडाच्या झाडाला मधात आणलं. मला समजतच नव्हतं. मी म्हणजे तिला विचारलं पण होतं, म्हणजे वैशाली मॅडमला, की हे का म्हणजे त्याला मुद्दामचं त्या झाडाला मधात आणलं, त्याचं काही चुकी नाही. ते दोघे जण झगडत आहेत आणि अपशब्द बोलत आहेत, एकमेकांची प्रशंसा करत आहेत खोटी. तर याला का मधात आणले एरंडाच्या झाडाला, मला ते समजलं नव्हतं. आणि मग माहिती झालं की प्राची मॅडम जम्बू खादकत घेत आहेत, तर मग मी तिकडे वळलोच नाही. पण मला आता वैशाली मॅडमनी जे एक्सप्लेनेशन दिलं की जांभळाचं झाड आणि एरंड झाडाचं कंपॅरिझन या दोन्ही कथेमध्ये आहे. या दोन्ही कथेंना समोर ठेवून जर आपण कथा जेव्हा वाचतो ना, तेव्हा आपण करू शकतो कंपॅरिझन की झाडाची उपमा का आली आहे मधात. जसं आपण प्रत्येकाच्या स्वभावाची उपमा घेतलेली आहे ना, तसं या झाडांचं काय, म्हणजे का एरंडाच्या झाडाला हीन म्हटलं आहे, बिकॉज ऑफ कंपॅरिझन ऑफ जांभूळ झाड. हे माझं मिसिंग झालं होतं. आणि ते मला आता जेव्हा सांगितलं ना, तेव्हा मला एकदम लक्षात आलं, म्हणून मला ते थँक्यू म्हणायचं होतं. आणि की एकाच घरी राहून पण बघा कम्युनिकेशन मध्ये गॅप आली तर माणसाचं ज्ञान कसं अपुरं पडतं. म्हणून मला सगळ्यांना श्रोत्यांना हे सांगायचं आहे की घरामध्ये कधी पण अबोला नाही करायचा. कम्युनिकेशन खूप क्लिअर, खूप जरुरी आहे. जे पण काही होतं आपलं ते बाजूला ठेवायचं, पण कम्युनिकेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्या लोभदोष मोहला बाजूला ठेवून रोजचं कम्युनिकेशन खूप आवश्यक आहे. ठीक आहे, राग आला असेल काही, अरे मला वेळ देत नाही, हे नाही देत नाही, जरी धम्माचं असेल, जरी धम्माच्या प्लॅटफॉर्मवरती, पण तरी पण तो रागच आहे ना, ते नाही पाहिजे. कारण त्यांनी आपणच मिस करतो, आपल्या हातूनच काहीतरी मिस होतं, आपल्याच ज्ञानामध्ये भर पडत नाही. तर म्हणून मला स्पेशली मला हात वर करून हे सांगायचं होतं. आणि मला छान वाटलं की म्हणजे आज तर शनिवार रविवार आहे, आज ती बोलेलच माझ्यासोबत, एवढं नक्की आहे. पण मला हे सांगायचं होतं. आणि खरोखरच आपण जे जातक पण घेतो ना, म्हणजे शक्यतो खूप प्रयत्न करायचं, कारण प्रत्येक जातकाचा कोणत्या तरी दुसऱ्या जातकाशी संबंध आलेला असतो. आणि जर आपण एक एक जातक अशा स्किप करत गेलो की मग त्या जातक समजायला पण खूप एफर्ट्स लागतात. आणि शक्य नाहीये ना, आपण सगळं जातक एकदा पूर्ण वाचलेलं आहे त्या हिशोबाने सांगतोय, इतकं कठीण आहे अभ्यास हा. पण रिलेटेड ज्या जातकं आहेत ना, ते तर कंपाईल व्हायलाच पाहिजे, तेव्हाच ती जातक पूर्णपणे आपण समजू शकतो. जसं याच्या आधी पण जी जातक झाली होती लबाने सरांनी घेतलेल्या, त्या 3 जातकची सिरीज आहे ती नेमकी. तर तिन्ही जातक तुम्ही वाचणार ना, तेव्हाच ती जातक समजणार, तुम्हाला समजू शकते. तर जातक ह्या अशा जातकचा अभ्यास नुसतं एक एक कथेपुरते नाही आहे, त्याचा पूर्ण सिक्वेन्स जुळलेला आहे. तर जेवढं शक्य होईल तेवढं आपण अभ्यास करावा. या प्लॅटफॉर्मवरती सगळ्या जातक होतीलच असं जरुरी नाही, पण श्रोत्यांनी पण प्रयत्न करावं की त्यांनी स्वतः जातक वाचून जर आपण व्याख्यान अटेंड केलं ना, तर आपल्याला आणखी जास्त ती समजू शकते. तर म्हणजे हीच एक इच्छा करतो आपण की ज्या दिवशी जी जातक असते
ती जातक आधीच जर सगळ्यांनी वाचून घेतली ना तर खूप छान प्रकारे प्रश्न उत्तर येऊ शकतात आणि क्लॅरिटी होऊ शकते. नंतर या जातकला कधी आयुष्यात मग हात लागत नाही. मग ती एकदा निघाली की निघालीच असते. म्हणून ती जातक यायच्या आधी जर वाचून घेतली सगळ्यांनी ना तर खूप छान प्रकारे अभ्यास होऊ शकतो. अभ्यासातूनच आपल्याला हा धम्म समजू शकतो. म्हणजे जातक मधून पण आपण किती छान प्रकारे धम्म समजू शकतो. इतका उपयोग या जातकाचा टिपिटक मध्ये आलेला आहे. आणि खूप छान जातक असतात. बोध निर्माण होतो, संवेग जागतो आणि आपल्या लोकदोषमोह पासून आपण नेहमी परावृत्त होऊ शकतो, असं माझा अनुभव आलेला आहे या जातकच्या मार्फत. तर एवढं मला सांगायचं होतं. आणि वैशाली मॅडमचं खूप खूप धन्यवाद. आणि प्राची मॅडमच्या या कथेमुळे जो एवढा छान प्रसंग घडून आला, एवढं चांगलं निमित्त समोर आलं, त्यामुळे त्यांचं स्पेशली आभार. थँक्यू सगळ्यांचे आभार. आणि मिसाळकर सरांनी ही जातक दिली, त्यांचे पण खूप खूप आभार. या अनुषंगाने या निमित्ताने ह्या सगळ्या गोष्टी घडून आल्यात आणि माझ्यामध्ये पण खूप छान क्लॅरिटी आली. आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू. साधू थँक्यू. दिलीप गायकवाडजी, प्रश्न असेल विचारा. जय भीम, नमो बुद्धाय. प्राची मॅडमनी आजचं जातं खूप छानच सांगितलं. क्षणभर आम्हाला शाळेत गेल्यासारखं वाटलं आणि तितकं त्यांनी शब्द अगदी समजावून सांगितलं. तर मला प्रश्न वैशाली मॅडमला विचारायचा होता की त्यांनी जे सांगितलं आता की सिद्धार्थांचं प्रथम ध्यान हे जांभळाच्या झाडाखाली झालं म्हणून. आता म्हणजे मला जे माहिती होतं की त्यांना पहिलं त्यांनी जे समाधीचं हे घेतलं, शिक्षण घेतलं, ते आलार कलाम यांच्याकडनं 7 ध्यान शिकले. ते नंतर 8वं ध्यान त्यांनी उद्धक रामपुत्ताकडनं घेतलं आणि नंतर मग त्यांनी 6 वर्ष तपश्चर्या ही वडाच्या झाडाखाली केली आणि बोधीप्राप्ती त्यांना पिंपळाच्या झाडाखाली. परंतु आता हे जे प्रथम ध्यान जे तुम्ही सांगताय ते नक्की कुठे झालं? कारण हे माझ्या तसं आय कुड नॉट स्पेसिफिकली डिफाईन दॅट एरिया वेअर ही, किंवा माझ्या वाचनात तसं आलं नाही. तर ते मला जरा तुमच्याकडनं जरा स्पष्ट करून हवं होतं. थँक्यू दिलीपजी तुमच्या प्रश्नासाठी. तर जे प्रथम ध्यान सिद्धार्थ गौतमांना प्राप्त झालं ते 7 वर्षाच्या वयामध्ये. जेव्हा तो फेस्टिवल असतो ना की ते सुरू करतात खणणं, हार्वेस्टिंग जेव्हा सुरू करतात तर ते जमीन खणणं चालू करतात. तर हे कसे ना त्यावेळेस जे राजे होते, जसे शुद्धोधन महाराज पण जे होते, हे जे राजे होते ते त्यांचं मेन शेती हे काम होतं, शेती करणे ते मेन काम होतं. तर शुद्धोधन महाराज पहिल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी हे खणणं सुरू करणार त्या दिवशी ते जातात शेतामध्ये. म्हणजे ते सोन्याच्या काय असतं ते मला माहिती नाही, त्याच्याने ते खणतात, जमिनीला खणतात. नांगरतात ते. नांगर हा येस नांगरतात. तर ही जी फेस्टिवल होती, पहिल्या दिवशी राजा जातो त्या शेतामध्ये. हे इनॉग्रेशन सारखं म्हणू शकतो आपण, दरवर्षी सुरू करायला. तर तेव्हा हलोत्सव नाव आहे त्याचं. वप्पमंगल का ते? वप्पमंगल. हा ते हो ते सुवर्ण म्हणतात त्याला. हा सुवर्ण शब्द असतो त्याला. त्याला ऍडवर्ब आहे तो सुवर्ण, म्हणजे गोल्डन याच्यानी करणार, गोल्डच्या त्या नांगरानी करणार. तर फर्स्ट डे तो राजा तसं करत आहे. म्हणजे इट्स सच अन इम्पॉर्टंट फेस्टिवल. आणि त्याच्यामध्ये जे सिद्धार्थ गौतम आहेत ते लहान बाळ 7 वर्षाचे आपल्या वडिलांसोबत जातात तिथे. तर ते काय करतील ना, 7 वर्षाचा बालक काय करणार? तर तिथे एक जांभळाचं झाड असतं. त्या जांभळाच्या झाडाखाली ते बसून जातात तिथे. आणि जसं ते फेस्टिवल तिथे समोर होत असेल आणि तिथे बसतात आणि ते पाहतात की काय होत आहे, ते नांगर कसं पुढे जात आहे आणि मातीवर इट्स टर्निंग अप द सॉइल. तर ते माती वर करत आहे. तर जेव्हा माती वर येत आहे तर त्यातले जंतू पण वर येत आहेत, हे बघतात ते.
आणि ते बघून ते डोळे मिटतात आणि ते ऑटोमॅटिकली ते पठम ध्यान मध्ये जातात. पठम ध्यान वितक्क विचार भीती सुख एकगता. ह्या पठम ध्यान मध्ये जातात. ते विचार करत करत की हे काय होत आहे, ते जंतू निघत आहे आणि पक्षी येत आहे आणि त्या जंतूंना खात आहे आहार. हे हे बघतात ते. हे त्यांना ते अकुशल वाटतं. ते या गोष्टी त्यांना त्यांच्या मनावर लागतात, संवेग येतो त्यांना. ते पठम ध्यान मध्ये जातात. वितक्क विचार त्या ऑब्जेक्टवर विचार करतात. आहार या ऑब्जेक्टवर विचार करतात. आहार आरम म्हणजे आहे ते त्याच्यावर विचार करून ते आहार कसं रोग आहे, भूक ही कशी रोग आहे हे सांगतात बुद्ध नंतर आपल्याला. तर हा रोग आहे. जेवण भूक लागणे हा रोग आहे. तर या गोष्टीवर म्हणजे जिवंत राहायच्यासाठी इतकी आसक्ती असते आपल्याला शरीराची की आपण त्याच्यासाठी अकुशल करतो. मारतो आपण दुसऱ्यांना स्वतःला जिवंत ठेवायसाठी. तर ही बघता बघता पठम ध्यान मध्ये जातात. तर त्याच्यामध्ये अजून पुढे म्हटलेलं पण आहे, म्हणजे आता ते बोलायचं की नाही, पण काय होतं की जी सावली आहे त्या झाडाची, म्हणजे काम झाल्यानंतर जेव्हा शुद्धोधन महाराज येऊन बघतात ना, तर सूर्य तर उगवण्यापासून तर वर आलेला असतो आणि पुढे पण गेलेला असतो. पण जेव्हा काम झाल्यानंतर शुद्धोधन महाराज जेव्हा येतात तिथे आणि बघतात की जिथे सिद्धार्थ गौतम बसले आहेत ध्यानस्थ, तर त्या झाडाची सावली, जंबूच्या झाडाची सावली तशीच्या तशी त्यांच्यावर असते. हे वर्णन आहे तिथे. आणि दुसऱ्यांदा शुद्धोधन महाराज नमन करतात आपल्या मुलाला, हात जोडून नमन करतात तिथे आपल्या मुलाला. दुसऱ्यांदा, दिस इज द सेकंड टाइम दॅट इट हॅपन्स. पहिल्यांदा तुम्हाला माहित असेल असित मुनी येतात त्यावेळेस. तर ही घटना आहे ती. आता तुम्ही म्हणाले की जे 7 आणि 8 सुत्तांच्या अनुसार 7 आणि 8वं ध्यान जे आहे, अकिंचन आयतन नेवसय्या नासय्या, ह्या 2 जे आहेत, ह्याचं जे नॉलेज आहे ते बोधिसत्वांनी म्हणू आपण, किंवा जे सिद्धार्थ गौतम म्हणजे बुद्ध बनायच्या आधी ते अलार कलाम आणि उदक रामपुत्त यांच्याकडे त्यांनी घेतलं. हे कोणतं नॉलेज होतं? हे नॉलेज ते होतं का की जे निब्बाणाला नेत होतं? ते नेव संज्ञा ना संज्ञाकडे नेलं त्या या नॉलेजनी. म्हणजे जिथे संज्ञा नाही आणि संज्ञा आहे, ह्या दोन्ही पण गोष्टी नाही, अशी अवस्था मनाची, तरी पण तिथे अत्त आहे, तरी पण तिथे मी आहे, तरी पण तिथे राग आहे. कोणता? अरूप राग आहे तिथे. अरूप राग, अरूपावचर, की मी नसायला पाहिजे याची इच्छा असणे, याला अरूप राग म्हटलाय. ती दिठ्ठी आहे. जरी तिथे दिठ्ठी नसली तरी तिथे ते दिठ्ठीगत विप्रयुक्त चित्त आहे. ते जरी तिथे दिठ्ठी नसली तरी पण तो मार्ग नेत नाही आहे निब्बाणाला. नेव संज्ञा ना संज्ञा. आणि इव्हन त्याच्या आधी आहे ना ते अकिंचन आयतन, नथिंगनेस. अकिंचन आयतन म्हणजे काही नाही. तर मग ते दोन्ही पण हे जे आहेत, उदक रामपुत्त, अलार कलाम आणि अलार कलाम 7व्या ध्यानसाठी आणि उदक रामपुत्त 8व्या ध्यानसाठी. पण हे 7 आणि 8 ध्यान जे आहेत, जे सुत्तामध्ये आहेत, ते अभिधम्मामध्ये 8 आणि 9 ध्यान आहेत. 8वे आणि 9वे ध्यान म्हटले जातात त्यांना. ओके, तर हे जे 2 टीचिंग्स जे या टीचर कडून घेतले, त्याच्यानंतर बोधिसत्व सिद्धार्थ असं म्हणूया आपण, तर त्यांना मार्ग मिळाला होता का निब्बाणाचा? त्यांना मार्ग नाही मिळाला. केव्हा मिळाला त्यांना मार्ग? जेव्हा त्यांनी रिकलेक्शन केलं, जेव्हा त्यांनी तप केली, अति तप केलं स्वतःला कष्ट देऊन, आणि तेवढे तप करून सुद्धा त्यांना तिथून पण काही मार्ग नाही मिळाला. तेव्हा त्यांना रिकलेक्ट झालं की त्यांचं पठम ध्यान, जेव्हा त्यांनी सुजाताने दिलेली खीर
खाल्ली, थोडं एनर्जी आली त्यांच्यामध्ये आणि मग ही त्यांच्यामध्ये कपॅसिटी आली की ते थोडं विचार करू शकतात, रिव्हिजिट करू शकतात, रिकलेक्ट करू शकतात, तर ऑटोमॅटिकली त्यांना पठमझान आठवतं. आता काय डिफरन्स आहे ना, तुमचा प्रश्न तर हा आहे, मेन प्रश्न तुमचा हा आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन पठमझान जो सिद्धार्थ गौतमला झाला होता झाडाखाली, जंबू झाडाखाली 7 वर्षाचा असताना, आणि काय डिफरन्स आहे अकिंचन आयतन आणि नेवसय्या नासय्या? हा तुमचा प्रश्न आहे बेसिकली. तर याच्यामध्ये मी आता एवढंच सांगणार की पठमझान जो होता तो रूपला घेऊन होता. आपण जे कोणतं पण पुद्गल जे आहे ते नाम आणि रूपनी बनलेलं आहे. तर जेव्हा आपण अरूपझान म्हणतो तिथे रूप नाही, तिथे फक्त नाम आहे, माइंड. पण पठमझान जे आहे ते माइंड आणि मॅटर, नाम आणि रूप दोघांना घेऊन आहे. आणि म्हणून इथे रूपला घेऊन जेव्हा ध्यान करतायत, जेव्हा मेडिटेशन करतायत, तर नामचं रूप कसं होतं आणि रूपचं नाम कसं होतं? कारण आहार आहे ना, आहार तर रूप देणार, बरोबर? आहार तर रूप देणार, अरूपमध्ये तर रूप नाही. तर आहार जेव्हा रूप देत आहे, रूपसाठी आपण आहार घेत आहे, ते पठमझान मध्ये होतं ते. म्हणून रूपवचराचे जे पठमझान चित्त आहेत ना, 4थ्या ध्यानापर्यंतचे, दोज आर सफिशियंट अर्हत पद प्राप्त करायसाठी. अरूपावचरामध्ये जायची गरज नाही हे म्हणतं. बरं, ते दॅट्स टू मच ऑफ इन्फॉर्मेशन व्हॉट आय फील. पण ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे आणि हे समजायसाठी पण आपल्याला अजून अभ्यास करावा लागेल. दॅट्स व्हॉट आय मीन टू से. तर पठमझान मध्ये नाम आणि रूप आहे दोन्ही पण, आणि अकिंचन आयतन आणि नेवसय्या नासय्या हे अरूपावचर ध्यान आहे. तिथे रूप नाही, फक्त नाम आहे. तर अशा पद्धतीने मी शॉर्ट मध्ये हे सांगू शकेल. मग बाकीचं जर अजून डिटेलमध्ये जायचं आहे तर मग अभिधम्म अजून समजावं लागेल आपल्याला. म्हणून प्रत्येक जातक म्हणा किंवा प्रत्येक धम्मपद अट्टकथा किंवा प्रत्येक सुत्त बिना अभिधम्माने समजू शकत नाही आपण. अभिधम्माला डिटेलमध्ये समजल्यावरच आपल्याला सुत्त डिटेलमध्ये समजेल. अभिधम्माला प्रॉपरली डिटेल तर नाही म्हणणार मी, पण प्रॉपरली समजल्यावरच आपण सुत्त डिटेलमध्ये समजू शकतो, डीप लेवलवर समजू शकतो. तर दिलीपजी, तुम्हाला अजून काही प्रश्न आहे याच्यावर? नाही मॅडम, मला खूप छान तुम्ही सगळं खूप सुंदर समजावून सांगितलं. आणि माझा तो एक म्हणजे एक ब्लाइंड ग्रे एरिया होता तो स्पष्ट झाला. थँक्यू व्हेरी मच. ओके, थँक्यू दिलीपजी. मॅडम, अजून प्रश्न नसतील तर आपण कन्क्लूड करू शकतो. आणि आज ना काय झालं, जातक छोटं असल्यामुळे खूप छान चर्चा झाली. आय मीन एव्हरीवन गॉट अ चान्स टू स्पीक अबाउट व्हॉट एव्हर डाउट्स दे हॅड इन देअर माइंड. तर म्हणून मी म्हणेल की खूप छान झालं आजचं. आणि सगळ्यांना थँक्यू. आजचे जे धम्मसाकच्याची टीम आहे, एंटायर टीम, त्यांना सगळ्यांना खूप मंगल मैत्री. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू मॅडम. मला बोलायचं होतं थोडस जाता जाता. बोला ना. हा, सर्वप्रथम सर्वच धम्मसाकरच्या टीमला खूप खूप माझा आभार. सर्वप्रथम मी फक्त मिसाळकर सर आणि नैना मॅडमलाच ओळखत होती पर्सनली, म्हणजे आणि ह्या एवढ्या 2-3 दिवसामध्ये वैशाली रायदाने मॅडम आहेत, संजय सर असतील, लवाने सर असतील, नलिनी मॅडम असतील, यांची हे एवढे चांगले व्यक्तिमत्वांशी मला ओळख झाली. मला खूप खूप ऋणी समजते. आणि वैशाली मॅडमला प्रत्यक्षात बघितलं, ऐकलं, आणि आमच्या डॉक्टर योजना मॅडमांचं जे सौम्य रूप आहे ना, ते त्यांच्यामध्ये दिसलं. ज्या पद्धतीने मॅडम तळमळीने आम्हाला पण शिकवतात धम्म, त्या पद्धतीनेच वैशाली मॅडम खूप छान पद्धतीने शिकवलं. आणि मला इथे संधी देण्यासाठी जे नैना मॅडमने, म्हणजे मी फक्त मागच्या वर्षी पण चंद्रहास तांबे बोलले होते की तुम्ही इथे लेक्चर देऊ शकता का, आता तुमचं MA झालंय ना. पण मी स्वतःला कॅपेबल मानत नव्हती की कसं काय होईल. आणि एवढ्या आठवडाभरात पण मी खूप टेन्शन मध्ये होती, म्हणजे कसं. तर तुम्ही ज्या टीमने मला एवढं माझ्यासाठी वेळ काढला, मला इतकं छान मार्गदर्शन केलं, आणि जसं
पाण्यामध्ये उडी मारल्यावरच पोहता येतं ना, त्याप्रमाणे माझी आज जेव्हा लेक्चर देऊन झालं ना, तेव्हा ती भीती गेली. तोपर्यंत माझं डोकं पूर्ण सुन्न होतं आणि इतके छान व्यक्तिमत्व मला भेटले. खूप छान वाटलं मला आणि इतकं मॅडमचं पण USA वरून तुम्ही एवढं छान मार्गदर्शन केलं, एवढ्या तुमच्या बिझी शेड्यूलमधून. आणि मला तर वेळ खूप कमी मिळाला माझ्या अभ्यासासाठी, कारण की बाकी पण ऍक्टिव्हिटी, व्यवसाय वगैरे असल्यामुळे. पण मी निश्चय केला की नाही, द्यायचं म्हणजे द्यायचंच. आणि नैना मॅडमनी ज्या कळकळीने माझा फॉलोअप घेतलाय ना, खरंच सल्यूट नैना मॅडम तुम्हाला. आणि खूप मला प्रोत्साहित केलं त्यासाठी. आणि त्यांनी असं की नाही मी येते आणि असं त्यांनी नेग्लेक्ट नाही दाखवलं. त्यांनी ते पूर्ण मला इथे या स्क्रीनवर दिसण्यापर्यंत खूप छान पद्धतीने ज्या ज्या फॅक्टरची गरज आहे ती त्यांनी परिपूर्ण केली. तर नैना मॅडम तुमचं खूप धन्यवाद. शेवटपर्यंत मिसाळकर सरांनी पण अरे काही आहे का, आणि वैशाली मॅडमने पण खूप विचारलं आणि काही डाऊट आहे का. तर मी म्हटलं की माझा त्या लेवलला अभ्यासच नाही झाला, तर मी डाऊट पण काय विचारू. तर एवढ्या लेवलला माझा खरंच डिटेल अभ्यास नव्हता झाला. मी खूप वरवर अभ्यास करूनच मी प्रेझेंट केलं आजचं. पण दिल्यानंतर मला बरं वाटलं खरंच. आणि याच्यामध्ये आता सगळ्या याच्यामधले पाली आणि नॉन पाली पण उपासक उपासिका असतील. तर नॉन पाली उपासिकांना पण मला सांगायचंय की पालीच्या उपासकांना सांगायचं तर माहिती गरजच नाहीये, त्यांना माहितीये धम्म शिकतो तर देवता म्हटलं का लगेच ते तिथेच स्किप होऊन जातात. तर कुठल्याही याच्या मला त्यांना सांगायचंय की पूर्ण माहिती मिळाल्याशिवाय ना आपण कोणालाही असं कमेंट नाही करू शकत. तर त्याच्यासाठी त्या गोष्टीचे आपल्याला पूर्णपणे नॉलेज घेतलं पाहिजे. आणि आपल्या सोबत आपल्या यंग जनरेशनला पण खूप जोडून घेतलं पाहिजे. आपलं प्रत्येक जणांचं म्हणणं असतं की आम्ही रिटायर झाल्यानंतर याच्यात येतो, पण रिटायर झाल्यानंतर आपली शरीराची आणि ती क्षमता खूप कमी झालेली असते. पण जेव्हा बुद्ध म्हणतात की यही पस्सिको, म्हणजे या आणि बघा, तुम्ही बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाहीये. तर मी खूप जास्त न बोलता, मला खूप इथे धम्मसाकच्या संधी दिली. माझं पहिलंच लेक्चर होतं आणि खूप सगळ्यांचे आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय सर्वांना. साधू 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 मॅडम, आणि खूप थँक्यू. खूप 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 धन्यवाद. साधू साधू साधू. धन्यवाद मॅडम. धन्यवाद वैशाली गायधनी मॅडम आणि मनीषा मॅडम, सॉरी प्राची जाधव मॅडम. सर्वांनी खूप छान मार्गदर्शन केलं आहे. आमची सुद्धा एक म्हणजे लक आहे की आम्हाला इतका सुंदर धम्म घरी बसला ऐकायला मिळतो. त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानते. तसे नैना मॅडमचे पण मी खूप आभारी आहे की त्यांनी सुद्धा मला पहिल्यांदा बोलण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यानंतर मी पुन्हा आभार मानते सर्वांचे. धन्यवाद सर्व धम्म साकच्या टीम व PPT टीमचे, ज्यांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. तसेच मी धन्यवाद देते USA मधून संजय गायधनी सर व वैशाली गायधनी मॅडम यांना, जे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतातच. याशिवाय या कार्यक्रमाचे आपण जे YouTubeवर रेकॉर्डेड व्हिडिओ पाहू शकतो ते त्यांच्या अथक परिश्रमामुळेच. सर्वात महत्त्वाचे मी धन्यवाद देते आपल्या सर्व उपासक उपासिका यांना, जे नेहमी या कार्यक्रमाला हजर राहून जीवनात बुद्ध वचन आचरणात आणण्यासाठी या धम्म मार्गदर्शनाचा लाभ घेत असतात. आपली ही लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, तसे कुटुंब आणि नातेवाईकांसोबत आणि शक्य असल्यास इतर सर्व ग्रुपमध्ये जरूर शेअर करावी, जेणेकरून आपण धम्माच्या छायेत कोणते ज्ञान मिळवत आहोत हे ते इतरांपर्यंत पोहोचवूया. ते सुद्धा या निब्बाणाच्या दिशेने वाटचाल करू. सर्वांचे जीवन सुखी हो, सर्वांचे खूप मंगल हो, सर्वांना हिताचा सुखाचा मार्ग लाभो, या पुण्यात वसुंधरा साक्ष रहो. आपण आज इथेच थांबत आहोत. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. आजच्या कार्यक्रमाची समाप्ती मी स्वतः धम्मपालन गाथाने करणार आहे. धम्मपालन गाथा. सब पाप स अकरणं कुशल स उपसंपदा सचित्त पर्योदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमे च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च अपं सुतवानं
धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवर्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवर्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अय्यं सङ्घो मे शरणं वरं एतेन सज्जवर्जेन होतु मे जयमङ्गलम् साधु साधु साधु